नमस्कार सर्वांना. वाचन संकल्प महाराष्ट्राचा वाचन संकल्प महाराष्ट्राचा या उपक्रमाअंतर्गत आपण सर्वजण एकत्र जमलेलो आहोत. आपल्याला माहीतच आहे, हे आपलं दुसरा ट्रेनिंग प्रोग्राम आहे. यापूर्वीही आपले कमीत कमी 5 ते 6 ट्रेनिंग प्रोग्राम झाले होते. मागच्या वेळी जे झालं होतं ट्रेनिंग प्रोग्राम, त्या ट्रेनिंग प्रोग्राममध्ये आपण बऱ्यापैकी जे पोर्टल आहे वाचन संकल्प महाराष्ट्राचा, जे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने तयार केलं आहे. यामध्ये विशेष सहकार्य जे डॉक्टर लोंढे सर आणि प्राध्यापक प्रदीप बच्छाव सर यांचं आहे. आणि आपण सर्वजण मिळून याच्यामध्ये पार्टिसिपेट करत आहोत. तर पुन्हा एकदा रिक्वेस्ट अशी होती सर्वांची की आपण हे जे पोर्टल आहे, हे पोर्टल चे जे ट्रेनिंग आहे ते परत एकदा व्यवस्थित समजून घ्यावं. आणि अजून काहींना क्वेरी असतात, काही छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या आता आपल्या एकमेकाला समजून सांगायला अ, जास्त वेळ जाईल. म्हणून परत एकदा सरांनी ठरवलं की हे जे ट्रेनिंग आहे हे पुन्हा एकदा आपण कॅरी करू. म्हणून आम्ही रिक्वेस्ट केली प्रदीप सरांना की सर, आपल्याला पुन्हा एकदा हे हे जे ट्रेनिंग आहे हे ट्रेनिंग पुन्हा एकदा घ्यायचं आहे. म्हणून हे ट्रेनिंग आज होत आहे. तर सर्वांनी पुन्हा एकदा या ट्रेनिंगच्या संदर्भामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवायची की हे केअरफुली ऐकायचं आहे सर्वांनी. सर्व स्टेप्स ज्या आहेत, या स्टेप्स अतिशय काळजीपूर्वक बघायच्या आहेत. प्रदीप सर आपल्याला अतिशय व्यवस्थित, छान, अगदी हळूहळू हे समजून सांगतच आहेत. आणि आपणही उत्स्फूर्तपणे बघायचं आहे. म्हणजे कधी कधी काय होतं की आपलं लक्ष नसतं, रेकॉर्डिंग आहे म्हणून परत भेटेल यावर डिपेंड न राहता आपण पुन्हा एकदा पुन्हा पुन्हा ती गोष्ट आवर्जून काळजीपूर्वक बघायची आहे. तुम्हाला काही प्रश्न असतील तर ते सरांना विचारायचे. सर अतिशय सोप्या भाषेमध्ये तुम्हाला समजून सांगतील. बाकी कोऑर्डिनेटर्स आहेतच, तेही तुम्हाला मदत करणारच आहेत. म्हणून मी सर्वांना विनंती करतो की हे जे ट्रेनिंग प्रोग्राम आहे, हा उपक्रम आहे, हा आपल्याला यशस्वी करण्यासाठी हा ट्रेनिंग प्रोग्राम खूप महत्त्वाचा आहे. तर मी त्यापूर्वी डॉक्टर देसले सरांना विनंती करतो की त्यांनी थोडक्यात म्हणणं मांडावं. आणि त्यानंतर प्राध्यापक प्रदीप बच्छाव सर आपलं ट्रेनिंग प्रोग्राम सुरू करतील. थँक्यू. डॉक्टर देसले सर. हा, नमस्कार सगळ्यांना. ऍक्च्युली आपल्या आधी पण या विषयावर बोलणं झालेलं आहे, त्यामुळे मी आज जास्त काही बोलणार नाही. आज फक्त आपल्याला हे शिकून घ्यायचं की काही लोक आता नवीन जॉईन झालेत, मला वाटतं त्यांना नवीनच लॉग इन पासवर्ड दिला गेला आहे, तर त्यांना अजून माहीत नसेल की कसं अपलोड करायचं वगैरे, असं आम्हाला वाटलं. काही लोकांचे तसे कॉल पण आले आम्हाला, म्हणून मग आम्ही हा ट्रेनिंग प्रोग्राम ऑर्गनाईज करतोय. बेसिकली हे पोर्टल जे बनवतोय आपण, हे सगळ्यांसाठी उपयुक्त होणार आहे. ते जेकर मध्ये जरी ते होस्ट केलेलं असेल तरी ते सगळ्यांना ॲक्सेसेबल असणार आहे आणि त्याचा अनेक दृष्टीने फायदा होणार आहे. पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला ती पुस्तकं तुम्हाला जी अपलोड होत आहेत, ज्याचे बुक रिव्ह्यूज येत आहेत, ती सगळी पुस्तकं क्वालिटी पुस्तकं किंवा पॉप्युलर पुस्तकं याचेच बुक रिव्ह्यू मी आतापर्यंत जे बघितले ते, तर ते खूप युजफुल आहे की आपल्याला कलेक्शन डेव्हलपमेंटसाठी म्हणा, किंवा मग आपण असं पण हा वाचन संकल्प जर आपण आता करतोय पण खरोखर आपल्याला वाचन संस्कृती वाढवायची असेल, तर ग्रंथपाल हा खूप मोठा रोल प्ले करणार आहे त्याच्यामध्ये. तर मला असं वाटतं की हेच बुक रिव्ह्यू आपण नंतर 4-4, 5-5 पुस्तकांचे बुक रिव्ह्यू घेऊन वर्गामध्ये जाऊन ते नुसते वाचून जरी दाखवलं तरी लोक बुक्सकडे अट्रॅक्ट होतील. हा एक त्याच्यातून एक बेनिफिट होऊ शकतो. पुस्तक परचेस साठी तर आहेच आपल्याला, पण असे अनेक फायदे त्याचे पुढे जाऊन आपल्याला दिसतील त्या पोर्टलचे. आणि हे कसं आहे की हे कंटिन्युअस प्रोसेस असणार आहे. म्हणजे आता हजार हजार लायब्ररी आपण एक्सपेक्ट करतो याच्यात पार्टिसिपेट होतील असं. तर रोज एक बुक रिव्ह्यू जरी अपलोड झाला तरी हजारोने बुक रिव्ह्यू अपलोड होत राहतील याच्यावर. आणि नवीन जी पुस्तकं येतील त्यांचे ऑटोमॅटिक आपल्याला लगेच रिव्ह्यू कळायला लागतील, की कोणी वाचल्याबरोबर आपल्याला कळतील. मग लायब्ररी लोकांना ती एक खूप मोठी मदत होणार आहे. तर ह्या अँगलने आपण त्याच्याकडे बघतोय. त्यामुळे फक्त एक काम आपण करूया की केअरफुली आपण अपलोड करूया. म्हणजे काय होईल की चांगला सोर्स तयार होईल. मग त्याच्यात आपण अशीच अपील केली आहे की जे चांगले बुक रिव्ह्यूज असतील तेच तुम्ही पाठवा, तेच तुम्ही अपलोड करा असं. तर आज फक्त बच्चाव सर तर आपल्याला ते पूर्ण सांगतील, आपण एक्झॅक्टली काय करायला पाहिजे, कसं अपलोड करायला पाहिजे. खूप कठीण नाही आहे अगदी. त्यांनी आधी पण एक व्हिडिओ टाकलेला आहे, तो व्हिडिओ बघून पण बऱ्याच लोकांनी चांगल्या प्रकारे अपलोड केलं आहे. तरी पण तुम्हाला ही अजून एक संधी आहे की ते व्यवस्थित एकदा शिकून घ्या, हे करा. आणि माझी अजून एक विनंती आहे तुम्हाला सगळ्यांना, जे शिकलेले आहेत त्यांनी एकमेकाला मदत करा, एकमेकाला सांगा की असं नाही असं करून घ्या.
फक्त एक अपलोड करून दाखवलं तरी दुसऱ्याला मदत होऊन जाईल. एकदा अपलोड केलं तर मग तुम्ही नंतर कितीही अपलोड करू शकता. त्यामुळे फक्त एकदाच तो प्रश्न आहे. एवढं फक्त जर शिकले तर मग तुम्ही कंटिन्यू ते करू शकता काम. बाकी ठीक आहे सर. प्रदीप सर, तुम्ही सुरू करू शकता तुमचं प्रेझेंटेशन. थँक्यू. ओके सर. धन्यवाद सर. आपण सुरू करूया ट्रेनिंग. येस आवाज सर, गो येतोय अहेड. माझा? हो सर, येतोय. ओके. तर सर्वांचे पुन्हा एकदा मी धन्यवाद देतो. सरांचे धन्यवाद देतो. हा ट्रेनिंग प्रोग्राम घेण्याची वेळ का आली तर आपल्याकडे बरेच नवीन कोऑर्डिनेटर, बुक रिव्ह्यू कोऑर्डिनेटर जॉईन झालेत आणि त्यांना सोपं व्हावं म्हणून आपण हा ट्रेनिंग प्रोग्राम पुन्हा सुरू करतोय. तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे पुणे विद्यापीठाच्या वेबसाईटला unipune.ac.in ही वेबसाईट सगळ्यांनाच माहिती आहे. तर या वेबसाईटला जिथे न्यूज स्क्रोल होतात तिथे बुक रिव्ह्यू पोर्टलची लिंक दिलेली आहे. बऱ्याच लोकांना लिंक कुठे शोधायची हे माहित नाही अजूनही. तर बुक रिव्ह्यू पोर्टल लिंक दिलेली आहे, त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला या प्रकारे वेबसाईट दिसेल. तर ह्याच वेबसाईटला आपण सगळे. स्क्रीन शेअर करा ना प्लीज. स्क्रीन दिसत नाही. स्क्रीन दिसतीये. हा, दिसते दिसते दिसते. ओके, मी पुन्हा एकदा शेअर करतो. ओके, आता दिसत असेल. हो, दिसते दिसते. नाही दिसत, नाही दिसत. स्क्रीन दिसते सर, दिसते स्क्रीन. ओके. स्क्रीन तर व्हिजिबल. माझा सांगायचा उद्देश एवढाच होता की पुणे विद्यापीठाच्या वेबसाईटला बुक रिव्ह्यू पोर्टल नावाची इथे बटन दिलंय. बुक रिव्ह्यू पोर्टल नावाची छोटी लिंक दिलेली आहे. त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्ही बुक रिव्ह्यू पोर्टल ओपन करू शकता. तर हे मेन महत्वाची गोष्ट आहे की बुक रिव्ह्यू पोर्टलची लिंक कुठे शोधायची. मग तुम्ही पोर्टलला, आता लॉग आउट करतो एक सेकंड. ओके. brlibrary.unipune.ac.in हा आपल्या पोर्टलचा ऍड्रेस आहे. आणि हे पोर्टल साधारण असं दिसेल. इथे वाचन संकल्प महाराष्ट्राचा या वेबसाईटची टॅगलाईन, इथे अबाउट पेज आहे, कॉन्टॅक्ट अस पेज आहे, लिस्ट ऑफ कोऑर्डिनेटर्स आहे, गाईडलाईन फॉर बुक रिव्ह्यू कसे लिहायचे याचे गाईडलाईन इथे ठेवलेत आपण. मराठी, हिंदी आणि इंग्लिश तिन्ही भाषेत ठेवलेले आहेत. JKRC पोर्टल कमिटीची माहिती इथे आहे. व्हिडिओ बुक रिव्ह्यूज, आपण दोन प्रकारे बुक रिव्ह्यूज इथे कलेक्ट करत आहोत. एक म्हणजे टेक्स्चुअल फॉर्मॅटमध्ये आणि एक म्हणजे व्हिडिओ फॉर्मॅटमध्ये. तर व्हिडिओ बुक रिव्ह्यूज इथे अपलोड होतील. व्हिडिओ बुक रिव्ह्यूज या पेजला ते सॉर्ट होतील सगळे. नंतर रिक्वेस्ट BRC अकाउंट. आता बऱ्याच जणांनी हा फॉर्म डबल भरलाय. तर सगळ्यांचे अकाउंट रेडी आहेत. फक्त तुम्ही माझ्याशी संपर्क करा म्हणजे मला तुम्हाला आयडी पासवर्ड सांगता येईल. नंतर तुम्हाला दिलेला जो लॉग इन आयडी पासवर्ड आहे त्याचा वापर इथे लॉग इन करण्यासाठी करायचा आहे. लॉग इन लिंक इथेच दिलेली आहे. लॉग इन लिंकवर क्लिक करा. लॉग इन लिंकवर क्लिक केल्यानंतर साधारण असा बॉक्स दिसेल तुम्हाला. W म्हणजे वर्डप्रेसचा W येतो इथे. इथे तुम्हाला तुमचा आयडी आणि पासवर्ड टाकायचा आहे. आता मी मुद्दाम माझ्या अकाउंटने लॉग इन नाही करत आहे. तुमचं लॉग इन नेम फर्स्ट नेम डॉट लास्ट नेम स्मॉल मध्ये असणार आहे आणि पासवर्ड तुम्हाला शेअर केलेले आहेत
ते वापरा आणि मॅथ प्रॉब्लेम तुम्हाला आन्सर करायचा आहे आणि लॉग इन करायचंय. लॉग इन केल्यानंतर जे तुमच्या समोर जे पहिलं पेज दिसेल त्याला डॅशबोर्ड म्हणतात. काही लोक डॅशबोर्ड मध्येच डेटा एंट्री सुरू करतात, टायटल, कंटेंट, आणि असे खूप सेव्ह ड्राफ्ट करून करून खूप विनाकारण ड्राफ्ट सेव्ह झालेले. तर डॅशबोर्ड म्हणजे तुम्ही लॉग इन केलंय म्हणून डॅशबोर्डला आलात. नंतर इथे उजव्या बाजूला तुमचं लॉग इन नेम दिसेल. आता गुले सरांचं अकाउंट मी लॉग इन केलंय. नंतर तुम्ही तुमची प्रोफाईल एडिट करू शकता. आता सध्या फक्त मी तुमचं युजर नेम, फर्स्ट नेम, लास्ट नेम एवढंच टाकलेलं आहे. तर तुम्ही इथे तुमचा बायोडेटा इथे टाकू शकता. फॉर एक्झाम्पल डॉक्टर प्रवीण गुले, असिस्टंट लायब्ररियन ऍट अगस्ती कॉलेज, म्हणजे जेणेकरून समोरच्याला पण कळेल की ही व्यक्ती कुठल्या महाविद्यालयाशी अप्लाय करते. आणि तुम्ही अपडेट प्रोफाईल करा. तुमचे बाकी डिटेल जेवढे शक्य होतील तेवढे भरा. तुम्ही तुमचा पासवर्ड देखील चेंज करू शकता. फक्त चेंज केल्यानंतर तो लक्षात ठेवा, कारण ईमेलच्या लिंकद्वारे तो रिसेट नाही करता येणार. नवीन पासवर्ड सेट करण्यासाठी सेट न्यू पासवर्डवर क्लिक करा. तर ही झाली तुमची प्रोफाईल. पुन्हा वाचन संकल्प महाराष्ट्र, इथे होम बटन कुठे असे लोक विचारतात. तर सोपं सांगतो, लेफ्ट अप्पर कॉर्नरला डब्ल्यू दिसतोय, वाचन संकल्प महाराष्ट्राचा असं लिंक येते आणि खाली डॅशबोर्ड येतो. तर डॅशबोर्डला जायचं असेल तर वाचन संकल्प महाराष्ट्राला क्लिक करा, मग डॅशबोर्डला येणार. पुन्हा मेन वेबसाईटला जायचं असेल तर परत वाचन संकल्प महाराष्ट्राला क्लिक करा, तुम्ही मेन वेबसाईटला येणार. मेन वेबसाईटला इथे पुस्तक दिसतंय, ही याला पुस्तक गॅलरी म्हणतो आपण, बुक गॅलरी. साधारण एका पेजवर 12 पुस्तकं अरेंज केलेली आहेत. असे 29 पानं झालेले आहेत आतापर्यंत. आणि एकूण पुस्तकं इथेच कळतंय 345 एकूण पुस्तकं आहेत. नंतर इथे सर्च बॉक्स आहे, बुक नेम, ऑथर. हा अजून फुल्ली फंक्शनल नाहीये, तो आपण फुल्ली फंक्शनल करण्याचा प्रयत्न करतोय. नंतर इथे सोशल मीडिया शेअर पण करू शकतो आपण. नंतर इथे सर्च बॉक्स आहे. हा सर्च बॉक्स मोस्टली व्हिडिओ बुक रिव्ह्यूजचा किंवा कॉमेंट्स, ब्लॉग पोस्ट सर्च करण्यासाठी आणि बुक रिव्ह्यूज मधला मॅटर सर्च करण्यासाठी होतं. आणि पुस्तक सर्च करण्यासाठी तुम्ही बुक नेम हा सर्च बॉक्स वापरावा. तर हे झालं बेसिक माहिती या वेबसाईटची. आता पुस्तक कसं भरायचं यात ते शिकवतो. पुस्तक भरण्यासाठी तुम्हाला वाचन संकल्प महाराष्ट्राचं क्लिक करायचंय, म्हणजे डॅशबोर्डला जाणार तुम्ही. डॅशबोर्डला गेल्यानंतर तुम्हाला 3च गोष्टी जास्ती वापरायच्या आहेत. एक म्हणजे पोस्ट, दुसरं म्हणजे RSWP बुक शोकेश, हे पुस्तकाचा मेटा डेटा भरण्यासाठी हा ऑप्शन दिलेला आहे. नंतर बुक रिव्ह्यू अपलोड करण्यासाठी हा ऑप्शन वापरायचा आहे. ह्या 3 ऑप्शन सोडून तुम्हाला बाकी कुठलीही गोष्ट वापरण्याची आवश्यकता नाहीये. तर सगळ्यात आधी पुस्तकाचा डेटा भरण्याआधी तुम्हाला चेक करायचंय की ते पुस्तक या वेबसाईटवर उपलब्ध आहे की नाही आहे. कारण डुप्लिकेशन होत आहे. आता बरेच डुप्लिकेशन झालेले, मी डुप्लिकेशन पण दाखवतो. पुस्तकाचा मेटा डेटा भरण्यासाठी किंवा पुस्तक सर्च करण्यासाठी RSWP बुक शोकेशला क्लिक करा. इथे एक सर्च बॉक्स दिलेला आहे, माऊस जर तुम्हाला दिसत असेल, सर्च बॉक्स आहे. इथे तुम्ही पुस्तकाचं टायटल टाका. आता फॉर एक्झाम्पल माझ्याकडे एक बुक रिव्ह्यू आलेला आहे, त्याचं टायटल आहे अल्ट्रा साऊंड अँड मायक्रोवेव्ह. मी इथे पेस्ट करतोय आणि सर्च करतोय. इथे नॉट फाउंड आलं, म्हणजे हे पुस्तक या वेबसाईटवर आता भरलेलं नाहीये. जर भरलेलं असेल तर आपण डायरेक्ट हा पार्ट स्किप करून बुक रिव्ह्यू अपलोड करू शकतो. त्याची माहिती आधी पुस्तक भरल्यानंतर मी तुम्हाला सांगतो, मग तुम्हाला कळेल. बऱ्याच वेळा पुस्तकाचं करेक्ट स्पेलिंग होत नाही किंवा मराठीमध्ये आपण पूर्ण व्यवस्थित टाईप नाही करू शकत, त्यावेळेस तुम्ही एक शब्द टाकून देखील सर्च करू शकता. परफेक्ट मॅच सापडला तर तुम्ही डायरेक्ट बुक रिव्ह्यू भरू शकता. तर आता हे पुस्तक अल्ट्रा साऊंड अँड मायक्रोवेव्ह नावाचं पुस्तक या वेबसाईटवर उपलब्ध नसल्यामुळे आपण ऍड न्यू बुक करणार आहोत. ऍड न्यू बुक करण्यासाठी ऍड न्यू बुक या बटनावर क्लिक करा. ऍड न्यू बुक क्लिक केल्यानंतर ऍड टायटल. आता बऱ्याच लोकांनी टायटलच नाही टाकलं, टायटल डायरेक्ट फक्त
ओरिजिनल बुक नेम मध्ये टाकलंय, पण इथे खरं टायटल टाकणं अपेक्षित आहे. ऍड न्यू बुक आणि लगेच ऍड टायटल. तर आता मी सुरुवात करतोय. याच्यासाठी वर्ड फाईल आपल्या वेबसाईटलाच ठेवलेली आहे. बुक रिव्ह्यू त्या फाईल फॉर्मॅट मध्येच घ्यायचं आहे. अल्ट्रा साऊंड अँड मायक्रोवेव्ह आणि त्याचं सब टायटल आहे रिसेंट ऍडव्हान्सेस इन ऑर्गॅनिक केमिस्ट्री. असं पूर्ण टायटल इथे घ्यायचंय. हेच टायटल पुन्हा तुम्हाला ओरिजिनल बुक नेम मध्ये पण पेस्ट करायचंय. दोन्ही ठिकाणी टाकायचंय. टायटल 2 ठिकाणी टाकल्यानंतर आता पुढचा भाग ऑथर भरायचा आहे. आता या बुकला 2 ऑथर आहेत. ऑथर मी कॉपी केलाय. ऑथर भरण्यासाठी हे बॉक्स आहेत बघा. मी आधी हे सगळे बॉक्स मी स्मॉल करतो जेणेकरून तुम्हाला जास्त क्लिअर आयडिया येईल. हे वेगवेगळे बॉक्स आहेत. आता हे पेज साधारण असं दिसेल. ऍड बुक, इथे टायटल टाकलंय आपण. इथे पब्लिश करण्यासाठी बॉक्स आहे. नंतर बुक कॅटेगरी सब्जेक्ट भरण्यासाठी बॉक्स आहे. बुक फ्रंट कव्हर अपलोड करण्यासाठी बॉक्स आहे. हे बॉक्स बऱ्याच वेळा असे वर खाली पण करू शकतो आपण. त्यामुळे बऱ्याच वेळा त्याच सिक्वेन्स मध्ये तुम्हाला तुमच्या पेजला हे दिसेल असं नाहीये. त्यामुळे तुम्ही ते ऍडजस्ट करून घ्या. तर टायटल टाकलंय आपण. नंतर तेच टायटल आपण बुक इन्फॉर्मेशन मध्ये ओरिजिनल बुक नेम मध्ये देखील पेस्ट केलंय. इथे टायटल टाकलं नाही तर वेबसाईटला ते दिसणारच नाही. त्यामुळे इथलं टायटल टाकणं खूप महत्वाचं आहे. ऍड न्यू बुक आणि ऍड टायटल. त्याच्यानंतर तुम्हाला भरायचं आहे ऑथर. हा ऑथर म्हणजे ज्यांनी लॉग इन केलंय त्याचं नाव येत आहे. पण पुस्तकाचा ऑथर भरण्यासाठी इथे बुक ऑथर नावाचा बॉक्स आहे. त्याला क्लिक करा, तो एक्सपांड होईल. आता या बुकचा जो ऑथर आहे तो या लिस्ट मध्ये उपलब्ध आहे की नाही हे आधी चेक करायचंय. ऑथर भरताना लायब्ररी सायन्सच्या बेसिक रूल प्रमाणे आडनाव आधी आणि नंतर इनिशियल किंवा पहिलं नाव असंच भरायचंय. फक्त कॉमा कुठंच द्यायचा नाहीये. तर मला जो ऑथर इथे भरायचा आहे तो इथे उपलब्ध नाहीये. त्यामुळे मी ऍड न्यू बुक ऑथर वरती क्लिक करेल. ऍड न्यू बुक ऑथर वरती क्लिक केल्यानंतर इथे ऑथर तुम्हाला पेस्ट करायचा आहे. कॉमा द्यायचा नाहीये, लक्षात घ्या. आता हे त्याचं सरनेम आहे आणि हे फर्स्ट नेम मिडल नेम आहे. मग ऍड न्यू बुक ऑथर या बटनावर क्लिक करायची आहे. अशा प्रकारे एक ऑथर ऍड केला. या पुस्तकाला मल्टिपल ऑथर आहे त्यामुळे मी पुन्हा ही प्रोसेस रिपीट करतो. लक्षात घ्या त्याला टिक होऊन आलंय ऑलरेडी. आता मी दुसरा ऑथर इथे पेस्ट करतोय. जर सिंगल ऑथर असेल तर एकदाच भरायचा आहे. परत मी पुन्हा एकदा ऍड न्यू बुक ऑथर करतो क्लिक. या बॉक्स मध्ये मी ऑथर पेस्ट केलाय. पुन्हा लायब्ररी सायन्सच्या नियमाप्रमाणे सरनेम आधी नंतर फर्स्ट नेम, पण कॉमा द्यायचा नाहीये. कॉमा दिल्याने ते 2 वेगवेगळे कन्सिडर होतील. आणि ऍड न्यू बुक ऑथर वरती क्लिक करायचंय. इथं पॅरेंट बुक ऑथर हा ऑप्शन वापरायची आवश्यकता नाही. ऍड न्यू बुक ऑथर वर क्लिक केल्यानंतर लक्षात घ्या हे दोन्ही ऑथर इथे टिक आहेत. जर मल्टिपल ऑथर असतील तर या प्रकारेच तुम्हाला टिक करायचंय. ऑलरेडी भरलेले ऑथर तुम्ही मात्र चेक करून घेणं अपेक्षित आहे. अशा प्रकारे ऑथर भरायचा आहे. याच्यानंतर पुढचा पार्ट पब्लिशर. इंग्लिश मधलं बुक असेल तर सगळी माहिती इंग्लिश मध्ये भरा. जर मराठीत पुस्तक असेल तर सगळी माहिती मराठीत भरा आणि हिंदीत असेल तर सगळी माहिती हिंदीत भरा गुगल मराठी वापरून. आणि सगळे नंबर्स मात्र तुम्हाला इंग्लिश मध्येच लिहायचे. इथे कंट्री टाकू शकता. बुक नेम पुन्हा रिपीट करू शकता. नंतर आता फक्त मला याचं पब्लिकेशन इयर माहिती आहे, डेट एक्झॅक्ट माहित नाही. मग त्यामुळे आपण साधारण कन्व्हेन्शन ठेवले की 0101 आणि वर्ष. नंतर या पुस्तकाबद्दल शॉर्ट डिस्क्रिप्शन 2-3 ओळीतच असावं, त्याच्यापेक्षा जास्ती नसावं.
इथे मी शॉर्ट डिस्क्रिप्शन पेस्ट करतोय. नंतर या पुस्तकाचा विषय बुक सिरीज असेल तर बुक सिरीज मध्ये तुम्ही ऍड करून घ्या. बुक सिरीज भरलीच पाहिजे असं मॅन्डेटरी नाहीये. नंतर बुक कॅटेगरी, हे बॉक्स वेगवेगळ्या ठिकाणी प्लेस होऊ शकतात. तर त्याची खात्री करा की आपण कोणत्या बॉक्समध्ये काम करत आहोत. आता आपल्या कॉलेजनी भरलेले पुस्तकं एकाच जागी सॉर्ट होण्यासाठी इथे कॉलेजचं नाव ऍड करून घ्या आधी, आणि ते त्यात कॉलेजच्या नावात कॉमा कुठेच नको, कारण ते तुटेल. बघा वरती देखील झाले अगस्ती आर्ट्स, पुढची माहिती आलेली नाहीये. तर ते कॉमा टाईप करताना कॉमा दिल्यामुळे या गोष्टी होत आहेत. तर बुक कॅटेगरीमध्ये पुस्तकाचा सब्जेक्ट भरायचा आहे आणि महाविद्यालयाचं नाव भरायचंय. ज्या महाविद्यालयातनं ते पुस्तक रिव्ह्यू साठी आलंय त्या महाविद्यालयाचं नाव टाकायचं आहे. त्याच्याने काय फायदा होईल ते देखील मी तुम्हाला समजून सांगतो. आता या बुकचा मेन विषय केमिस्ट्री आहे, तर इथे मी केमिस्ट्री शोधणार. साधारण A to Z अरेंजमेंट झालेली दिसत आहे. केमिस्ट्री इथे जर सब्जेक्ट सापडला नाही तर तुम्ही ऍड न्यू सब्जेक्ट करू शकता. आता केमिस्ट्री आणि ऑर्गॅनिक केमिस्ट्री हा त्याचा मुख्य विषय, तर मी इथं ऑर्गॅनिक केमिस्ट्री पण टाकू शकतो. ऑर्गॅनिक केमिस्ट्री आणि ऍड न्यू आयटम वर क्लिक करा. असे मल्टिपल सब्जेक्ट देखील तुम्ही देऊ शकता. त्यानंतर पुस्तकाचा फॉर्मॅट, पेपर बॅग, हार्डबाउंड, लायब्ररी एडिशन हे तुम्ही देऊ शकता. पुस्तकाची लँग्वेज इथे टाकायची आहे. बुक पेजिनेशन पुस्तकाचं, आता या ज्यांनी बुक रिव्ह्यू केलं त्यांनी ते पेजिनेशन दिलेलं नाहीये, त्यामुळे मी ते स्किप करतोय. ISBN, पुस्तकाचा ISBN तुम्ही या बॉक्समध्ये टाका. 10 डिजिट असेल ते इकडे टाका, 13 डिजिट असेल ते इकडे टाका. पुस्तकाला जर ट्रान्सलेटर असेल, म्हणजे काही पॉप्युलर बुक मराठी, हिंदी, इंग्लिश मध्ये ट्रान्सलेट झालेले असतात, तर ते तुम्ही इथे टाकायचे. त्यांना ऑथर त्याचं ओरिजिनल मात्र ऑथर मध्ये टाकायचं आहे. नंतर हे बाकीचे ऑप्शन ई बुक साठी आहेत, ते यूज करण्याची आवश्यकता नाही. पुस्तकाचं स्टेटस तुमच्या ग्रंथालयात अवेलेबल आहे की नाही ते तुम्ही इथे टाकायचंय. नंतर ह्या पुस्तकाची स्टार रेटिंग तुम्ही ग्रंथपाल म्हणून तुम्ही स्वतः देखील करू शकता. मी आता हे स्किप करतोय. पुस्तकाची प्राइस टाकायची असेल ती इथे टाका. बाकीच्या गोष्टींची आवश्यकता नाहीये. बुक फॉर्मॅट, सॅम्पल कंटेंट, परचेस लिंक, हे पुस्तक आपण या वेबसाईटवरनं पुस्तक जर विकण्यास सुरुवात केली तर त्याच्यासाठी ते उपयुक्त आहे. परंतु आता आपल्याला फक्त मेटा डेटा आपल्यासाठी उपयुक्त आहे. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट, बुक फ्रंट कव्हर. काही ठिकाणी बुक मॉक इमेज पण येते, तर ती मॉक इमेज मध्ये बुक अपलोड नका करू. कव्हर इमेज बुक फ्रंट कव्हर मध्येच बुकची कव्हर इमेज टाकायची. त्याच्यासाठी बुक फ्रंट कव्हर इमेज या बॉक्सला क्लिक करा. सेट बुक फ्रंट कव्हर या ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे. तिथे क्लिक केल्यानंतर अशी गॅलरी ओपन होईल. परंतु आता तुम्हाला बुक फ्रंट कव्हर तुमच्या लॅपटॉपवरनं, डेस्कटॉपवरनं अपलोड करायचंय. त्याच्यासाठी अपलोड फाईल, सिलेक्ट फाईल करायचं आणि ते जिथे ठेवलेलं असेल तुम्ही डाउनलोड करून ते सिलेक्ट करायचंय, ओपन करायचंय. या प्रकारे तुम्ही सेट बुक फ्रंट कव्हर करायचंय. ते इथे दिसायला सुरुवात होईल. आता हे बुक फ्रंट कव्हर इथे आलंय. तुम्हाला वाटलं फ्रंट कव्हर चेंज करायचंय तर रिमूव्ह फीचर्ड इमेज वर क्लिक करा आणि पुन्हा नवीन फ्रंट कव्हर इमेज टाका. बऱ्याच वेळा फ्रंट कव्हर इमेज व्यवस्थित स्कॅन केलेलं नसतं, तर तुम्ही अमेझॉन, फ्लिपकार्ट, गुगल बुक्स, गुगल इमेजेस वरनं देखील चांगल्या दर्जाची बुक इमेज, फ्रंट कव्हर इमेज डाउनलोड करू शकता आणि ती अपलोड करू शकता. तर हा झाला पुस्तकाचा मेटा डेटा भरून. आता हा पुस्तकाचा मेटा डेटा तुम्हाला पब्लिश करायचा आहे. पब्लिश केल्याशिवाय आपल्या वेबसाईटला ते पुस्तक दिसायला सुरुवात नाही होणार. मग पब्लिश बटनावर क्लिक करा. या प्रकारे हे पुस्तक पब्लिश होईल
आणि ते आपल्या वेबसाईटला दिसायला लागेल. आता ते दिसतंय की नाही ते चेक करण्यासाठी वाचन संकल्प महाराष्ट्राच्या या होम बटनावर क्लिक करा, म्हणजे तुम्ही पुन्हा मूळ वेबसाईटवर जाणार आणि बऱ्याच वेळा पहिल्याच रिझल्ट मध्ये त्या पुस्तकाचं ते पुस्तक लिस्ट होऊन येईल. जर मल्टिपल लोक ऍट अ टाइम काम करत असतील तर मे बी 2-3 नंबरला किंवा दुसऱ्या पेजवर पण ते जाऊ शकतं. तर हे पुस्तकाचे सगळे डिटेल्स व्यवस्थित आलेत की नाही ते चेक करूया. तुम्ही इमेजवर किंवा टायटलवर क्लिक करू शकता. हे बघा, त्याचं शॉर्ट डिस्क्रिप्शन जे भरलं होतं आपण ते इथे दिसतंय. बरेच वेळा लोक काय करताय की पॅरेग्राफ मध्येच रिव्ह्यू टाकतायत, पॅरेग्राफ मध्येच डिस्क्रिप्शन लिहिताय, तर तसं करू नका. रिव्ह्यूचा पार्ट अजून आपण सुरू नाही केलाय. त्याचं स्टेटस दिसतंय, पुस्तक अवेलेबल आहे की नाही त्या ग्रंथालयात. नंतर पुस्तकाचं ओरिजिनल टायटल. इथे कॅटेगरी का ऍड करायला लावली, कारण ह्या कॅटेगरी मधनं आपण त्या महाविद्यालयाने किती बुक रिव्ह्यू अपलोड केले, किती मेटा डेटा अपलोड केला, त्याची लिंक इथे तयार झाली ऑटोमॅटिक. आणि त्याच्यावर क्लिक केल्यानंतर त्या महाविद्यालयाने भरलेले सगळे पुस्तकं सॉर्ट होऊ शकतात. नंतर इथे विषय पण आलाय, केमिस्ट्रीचे किती पुस्तकं या वेबसाईटवर बुक रिव्ह्यू साठी आलेले ते देखील कळू शकतं आपल्याला. नंतर पब्लिकेशन इयर. थोडक्यात हा मेटा डेटा दिसतोय. आणि तुम्हाला जो बुक रिव्ह्यू आलाय तो इथे सबमिट करायचा आहे. इथे बुक रिव्ह्यूची टायटल टाकायचंय, नंतर इथं बुक रिव्ह्यू करणाऱ्याचं नाव लिहायचंय, त्याचं ईमेल आयडी, त्यांनी सांगितलेली 5 स्टार रेटिंग इथे द्यायची आणि इथे रिव्ह्यू टाकून सबमिट करायचा आहे. तर आता आपण पुस्तकाचा रिव्ह्यू भरायला सुरुवात करूया. आता बऱ्याच वेळा कन्फ्युजन होतं की पुस्तकाचा रिव्ह्यू कसा टाकायचा, तर त्याच्यासाठी सगळ्यात सोपं आहे की पुस्तकाच्या इमेजवरती, ज्या पुस्तकाचा रिव्ह्यू टाकायचा आहे त्याच्या इमेजवरती क्लिक करा. आणि जसं मी ट्रेनिंग सुरू करायच्या आधीच बोललो की जर पुस्तक ऑलरेडी उपलब्ध असेल तर तुम्हाला तो डेटा भरण्याची आवश्यकताच नाही. तुम्ही डायरेक्ट पुस्तकावर क्लिक करा आणि रिव्ह्यू भरायला सुरुवात करू शकता. आता आपल्याला बुक रिव्ह्यू भरायचा आहे अल्ट्रासाऊंड अँड मायक्रोवेव्हचा. त्याच्यावर मी क्लिक करतोय. त्याच्यानंतर आता रिव्ह्यू मी कॉपी पेस्ट करतोय. रिव्ह्यूचं हेडिंगच पुस्तकाचं हेडिंग लिहिलंय, परंतु इथे तुम्ही उद्गारवाचक वाक्य लिहू शकता, जसं की मस्ट रीड बुक, प्रत्येकाने वाचायलाच हवे असे पुस्तक, या अर्थाने म्हणतोय. नंतर रिव्ह्यू करणाऱ्याचं नाव. आता रिव्ह्यू करणाऱ्याचं नाव आहे सुरेश मुठे. नंतर त्यांचा ईमेल आयडी इथे आधी आपला येतो तर तो चेंज करायचा आहे. मात्र ज्यांनी लॉग इन केलंय त्याचं बाय डिफॉल्ट इथे नाव दिसतं आणि ईमेल आयडी पण येतो, पण आपल्याला एक्सपेक्टेड काय की रिव्ह्यू कोणी केलाय आणि त्यांचा ईमेल आयडी. नंतर त्यांनी किती स्टार दिले त्या बुकला तर ते लिहायचंय. तेवढे स्टार क्लिक करा. 1 स्टार म्हणजे लेस पॉप्युलर आणि 5 स्टार म्हणजे मोस्ट पॉप्युलर या अर्थाने. नंतर इथे रिव्ह्यूचा बॉक्स दिसतोय, त्यामध्ये तुम्हाला रिव्ह्यू पेस्ट करायचा आहे. रिव्ह्यू पेस्ट करण्यापूर्वी तुम्ही इथे पुन्हा असेल की त्यांच्या कॉलेजचं नाव देखील टाकावं इथे किंवा त्यांचं डेसिग्नेशन टाकावं. तर हे सर आमचे असिस्टंट प्रोफेसर आहेत, डिपार्टमेंट केमिस्ट्री कॉमर्स. आणि मग तुम्ही रिव्ह्यू पेस्ट करू शकता. रिव्ह्यू पेस्ट केल्यानंतर तुम्हाला सबमिट म्हणायचं आहे. सबमिट केल्यानंतर तुम्हाला युअर रिव्ह्यू हॅज बीन सबमिटेड अँड इज पेंडिंग अप्रुव्हल असा मेसेज दिसेल. जर आता पुन्हा तुम्ही जर होम वाचन संकल्प महाराष्ट्राला जर क्लिक केलं तर पेज रिफ्रेश होईल आणि ते पुस्तक जर पुन्हा ओपन केलं तर याच्या खाली अजूनही रिव्ह्यू दिसत नाहीये. याला कारण म्हणजे तो रिव्ह्यू जो आपण भरलाय आता सबमिट केलाय तो तुम्हाला अप्रूव्ह करायचा आहे.
त्याच्यासाठी पुन्हा तुम्हाला डॅशबोर्डला जायचंय. डॅशबोर्डला जाण्यासाठी लेफ्ट अप्पर कॉर्नरला क्लिक करायचंय, वाचन संकल्प महाराष्ट्राचा, आणि बुक रिव्ह्यूज या ऑप्शनचा वापर करायचा आहे. बुक रिव्ह्यूज मध्ये पहिलाच तो दिसतोय बघा, अल्ट्रासाऊंड अँड मायक्रोवेव्ह. तुम्ही बुक रिव्ह्यूची जी हेडिंग देणार त्याचं नाव इथे येणार आहे आणि पुढे पेंडिंग लिहून आलंय, म्हणजे अजून हा बुक रिव्ह्यू आपण अप्रूव्ह नाही केला. तुम्ही चुकला असेल तर तो ट्रॅश करू शकता, एडिट करू शकता इथनं पुन्हा, आणि अप्रूव्ह बटन, अप्रूव्ह लिंक दिसतीये पुढे, त्या अप्रूव्ह वर क्लिक केल्यानंतर हा रिव्ह्यू आपल्या वेबसाईटला दिसायला सुरुवात होईल. आता तो कसा दिसतो आपण बघूया. त्याच्यासाठी पुन्हा मेन वेबसाईटला जायचंय. मेन वेबसाईटला गेल्यानंतर त्या पुस्तकावर क्लिक करा. इथे पुस्तकाचे डिटेल्स दिसत आहेत आणि इथनं रिव्ह्यू दिसतोय बघा. आता रीडर्स फीडबॅक मध्ये त्या पुस्तकाचा रिव्ह्यू इथे दिसायला सुरुवात झाली आहे. त्याची स्टार रेटिंग दिसतीये आणि तो रीड मोर बटन क्लिक केलं की मग पूर्ण रिव्ह्यू आपल्याला दिसेल. आणि याच पुस्तकाचा रिव्ह्यू जर अजून दुसऱ्या कोणी केला आणि तो सबमिट केला, इथे खाली पुन्हा रिव्ह्यू सबमिट करायला जागा देखील आली आहे. ह्याच पुस्तकाचा रिव्ह्यू जर दुसऱ्याने कोणी केला, तो सबमिट केला, अप्रूव्ह केला की ह्या रिव्ह्यूच्या शेजारी तो रिव्ह्यू दिसायला लागेल. एक उदाहरण म्हणून मी तुम्हाला आता इकिगाई पुस्तक दाखवतो की ज्याच्यावर अनेक रिव्ह्यू आले. आता या पुस्तकाचा डेटा एकदाच भरायचा आहे. हे बघा, 3 रिव्ह्यू आलेत. एक रिव्ह्यू दिलाय पाटील प्रतीक्षा कैलास यांनी, एक मी केलाय स्वतः, आणि एक डॉक्टर विठ्ठल नायकवाडी सरांनी केलाय. म्हणजे असे रिव्ह्यू आपल्याला एका खाली एकाच पुस्तकाचे रिव्ह्यू एकाच जागी बघता येतील. आता काही लोकांचं म्हणणं होतं की इथे आमच्या कॉलेजचं नाव नाही आलं, मग पण तुम्ही एडिट करा आणि तुमच्या कॉलेजचं नाव, त्या पुस्तकाचं मेटाडेटा एडिट करा, तुमचं कॉलेजचं नाव सब्जेक्ट बुक कॅटेगरी मधनं ऍड करून घ्या, अपडेट म्हणा, मग तुमच्या कॉलेजच्या अंडर पण ते रिव्ह्यू ऍड होतील. तर ही आपली बेसिक आयडिया आहे बुक रिव्ह्यूच्या, टेक्स्च्युअल बुक रिव्ह्यूच्या बाबतीत. आणि जर व्हिडिओ बुक रिव्ह्यू पोस्ट करायचा असेल, व्हिडिओ बुक रिव्ह्यू इथे सॉर्ट होतात. आता कोणीतरी मॅजिक ऑफ बिग हा बुक रिव्ह्यू टाकलाय, ऍक्च्युली टेक्स्ट स्वरूपात पोस्ट केलाय. ऍक्च्युली अपेक्षित होतं की हा इथे न टाकता टेक्स्च्युअल जे RSWP बुक शोकेश मध्ये त्याचे बुकचे डिटेल ऍड करून त्याच्या खाली तो बुक रिव्ह्यू टाकायला पाहिजे होता. निशिगंधा खैरे यांनी हा बुक रिव्ह्यू चुकीच्या जागी टाकलाय, कादंबरी बरोबर केलंय. अग्निपंख पुस्तक परीक्षण प्राध्यापक भूषण समजे. आता इथे बुक रिव्ह्यू कसे पोस्ट करायचे ते मी दाखवतो तुम्हाला. बुक रिव्ह्यू, व्हिडिओ बुक रिव्ह्यूचा अर्थ काय, तर ते आपल्या कॉलेजच्या किंवा आपल्या ग्रंथालयाच्या युट्यूब चॅनलला उपलब्ध असले पाहिजे. आता मी हा एक व्हिडिओ बुक रिव्ह्यू पोस्ट करतो, आमच्या स्टुडंटचा आहे. त्याच्यासाठी तो व्हिडिओ प्ले करा आधी, नंतर त्याचं टायटल कॉपी करा. ही माहिती देखील तुम्हाला त्या वर्ड फाईल मध्येच देणार आहे तुमचा रिव्ह्यू करणारा वाचक, त्यामुळे ती फाईल रेडी राहू द्यायची आहे. नंतर डॅशबोर्डला जाऊन पोस्ट या बटनावर क्लिक करायची आहे. इथे ऍड न्यू पोस्ट वर क्लिक करायचंय. ऍड न्यू पोस्ट वरती क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला त्या पुस्तकाचं टायटल टाकायचं, म्हणजे त्या पोस्टचं टायटल टाकायचं. पुस्तक परिचय, मी एक स्वप्न पाहिलं, लेखक राजेंद्र भारुड. नंतर तुम्ही इथे बाकी डिटेल लिहू शकता, जसं की त्या विद्यार्थ्याचं नाव. आता या विद्यार्थिनीने ते पुस्तक परीक्षण केलंय. तुम्हाला जस्ट कॉपी पेस्ट करायचंय जसं आपण वर्ड मध्ये करतो तसं. नंतर एंटर द्यायचंय. इथे प्लस बटन येईल,
या प्लस बटनाला क्लिक केल्यानंतर तुम्हाला सर्च करायचं आहे युट्यूब. युट्यूब एम्बेड नावाचं ऑप्शन दिसेल, त्यावर क्लिक करा. इथे एक बॉक्स येईल. हा व्हिडिओ प्ले करा आधी. वरची जी URL असेल ब्राउझरची ती कॉपी करा आणि एम्बेड बटनावर क्लिक करा, म्हणजे तो बुक रिव्ह्यू इथे ऍड होईल. आता हे झालं, पोस्ट तयार झाली आपली. परंतु ही पोस्ट देखील आपल्याला सॉर्ट करायची. त्याच्यासाठी इथे नेव्हिगेशन पेन आहे. पब्लिश बटनाच्या शेजारी नेव्हिगेशनचा एक बटन आहे. त्या बटनावर क्लिक केल्यावर नेव्हिगेशन हाईड होत आहे आणि पुन्हा क्लिक केल्यावर नेव्हिगेशन येत आहे. इथे ब्लॉक नावाचा एक ऑप्शन आहे आणि एक पोस्ट नावाचा ऑप्शन आहे. पोस्ट वरती क्लिक करा. इथे ज्या युट्यूब चॅनलवरनं तो व्हिडिओ आलाय त्याचं नाव तुम्ही ऍड करून घेऊ शकता. हे ऍड करायला देखील जागा आहे इथे. इथे सर्च करायला जागा आहे. तुमच्या कॉलेजचं नाव इथे टाका, व्हिडिओ बुक रिव्ह्यू, ग्रंथालयाचं नाव. नंतर इथे टॅग मध्ये तुम्ही त्या विद्यार्थ्याचं नाव टाकू शकता. फक्त कॉमा दिला की टॅग तयार होतो, एवढं लक्षात राहू द्या. कॉमा दिला की टॅग तयार झाला. नंतर पुस्तकाचं टायटल तुम्ही टाकू शकता, कॉमा द्या. नंतर लेखकाचं नाव देखील तुम्ही टॅग करू शकता. टॅग केल्यामुळे काय होईल, तुमचं सर्च रिट्रीव्हल वाढेल. तर या पद्धतीने तुम्ही टॅग करा आणि मग पब्लिश बटनावरती क्लिक करा. पुन्हा एकदा पब्लिश बटनावरती क्लिक करा. असं केलं की तो व्हिडिओ बुक रिव्ह्यू तुमच्या मेन वेबसाईटला पोस्ट होईल आणि तो असा दिसेल. इथे बघा, @अगस्ती ग्रंथालय व्हिडिओ बुक रिव्ह्यू, कॉलेजचं नाव. त्याचा अजून एक फायदा असा आहे की त्या कॅटेगरीवर क्लिक केल्यानंतर त्या महाविद्यालयाने जेवढे व्हिडिओ बुक रिव्ह्यू पोस्ट केले असतील ते एका खाली एक सॉर्ट होतील. हा महत्वाचा फायदा आहे. म्हणून कॅटेगरी आणि टॅग व्यवस्थित करा. आणि हे जे कीवर्ड्स आहेत हे आपोआप तयार होत आहे. तुम्ही जसं जसं डेटा भरणार, आता बघा भांगरे, रुपाली, दौलत आपण एवढ्यात भरले आणि तो टॅग जर रियूज झाला तर त्याच्या पुढे त्याचा आकडा देखील वाढतोय. अगस्ती ग्रंथालय. तर या पद्धतीने तुम्हाला टेक्स्ट बुक रिव्ह्यू आणि व्हिडिओ बुक रिव्ह्यू पोस्ट करायचे. आता कोणाला याबद्दल काही प्रश्न असतील तर ते सांगा. फक्त काही क्लेरिफिकेशन करतो मी त्याच्या आधी. जसं की काही लोकांनी पुस्तक टायटल भरले मराठीत परंतु ऑथर भरले इंग्लिश मध्ये. नंतर काहींनी, आता बघा इथे देनेश समाज पुरुषांचे, परंतु इथे इमेजेस अपलोड नाही केली. तर हे प्रॉब्लेम टाळावे. तुम्ही भरलेले व्हिडिओज तुम्ही किंवा पोस्ट पुन्हा एडिट करून व्यवस्थित करून घ्याव्यात. तर मराठीत बुक रिव्ह्यू असेल तर मराठीत सगळा डेटा भरा. फक्त नंबर्स, ISBN नंबर, नंतर कॉन्टॅक्ट नंबर, ईमेल ID, या गोष्टी, पेजिनेशन, या गोष्टी मात्र इंग्लिश मध्येच राहू द्या. नंतर काही इमेज खूप छोट्या आहेत तर शक्यतो बऱ्यापैकी मोठी इमेज सर्च करा. ठीक आहे. कोणाला काही प्रश्न आहेत याबद्दल अजून? नमस्कार सर. नमस्कार, बोला. मी मोहन निकुंभ, अशोका कॉलेज. सर, तुम्ही आता थोड्या वेळापूर्वी बोललात की एक पुस्तक ऑलरेडी मेटा मध्ये त्याचा डाटा फीड झाला आहे आणि तुम्ही त्याचं आता सांगितलं पण. मी त्याच पुस्तकाचा मी दुसरा बुक रिव्ह्यू सबमिट करतोय. मग त्यावेळेस तुम्ही कॅटेगरीमध्ये कॉलेजचं नाव दिसतं ना, ते दिसत नाही फक्त. हो, तुम्ही त्याच्यासाठी काय करायचंय, ते बुक सर्च करायचंय. बुक RSWP बुक शोकेसला. हो. ओके. आता फॉर एक्झाम्पल समजा मी एक स्वप्न पाहिलं, हे पुस्तक आहे. ओके, बघा आता या पुस्तकाचाच व्हिडिओ रिव्ह्यू आमच्या विद्यार्थ्यांनी केलाय आणि इथे यशवंत चौधरी सरांनी हा बुक रिव्ह्यू अपलोड केलाय. समजा मला वाटलं की माझं कॉलेज बुक कॅटेगरी मधनं अगस्ती, याच्यावर टिक करणार माझ्या कॉलेजवरती आणि अपडेट करणार. बस. म्हणजे तुम्हाला त्यांचं पेजिनेशन भरायचं राहून गेलंय किंवा ISBN भरायचं राहून गेलंय. ओके, तर ते पण क्लिअर होऊन जाईल याच्यामुळे. ओके सर, आलं लक्षात. बस.
म्हणजे तुम्ही थँक्यू सर. दुसऱ्याने भरलेलं पुस्तक डिलीट नाही करू शकत, परंतु एडिट करू शकता. अपडेट करू शकतो आपण. हो, अपडेट करू शकता. तर तो ऑप्शन थँक्यू आपण सर. त्याच्यामुळेच ठेवलाय की काही जो डेटा मिसिंग आहे आपला हा, तो पण कव्हर होईल यामुळे. ओके अच्छा सर. सर, हा बोला सर. हे कॅटेगरी जे कॅप्शन आहे ते बदलता नाही येणार का? नाही, ते बाय डिफॉल्ट आहे सर. नाही का? अच्छा अच्छा. हा, पण तरी सांगतो, टॅक्सोनॉमी फोक्सोनॉमी हा प्रकार आपण शिकलोय लायब्ररी सायन्स मध्ये. तर टॅग्स आहेत त्या टॅक्सोनॉमीच्या अंडर येतात, आणि फोक्सोनॉमी म्हणजे ते मला पण क्लिअर नाही आयडिया, परंतु कॅटेगरी किंवा जनरे हा मोस्टली सब्जेक्टचाच भाग आहे, ऑर्गनायझेशन साठीच वापरला जातो. नाही ते ठीक आहे, पण आपण त्याच्यात इन्स्टिट्यूटचं नाव टाकतोय ना, ते हो, कॅटेगरी. त्याला काय लोकांची डिमांड अशी होती सर, रिक्वायरमेंट, की आमच्या महाविद्यालयाने किती बुक रिव्ह्यू अपलोड केले ते एका जागी आले पाहिजे, म्हणून आपण ती अरेंजमेंट केली आहे. नाही नाही, ते झालं. ते कॅटेगरीला पण आपण काहीतरी नाव जर बदलता आलं असतं तर बरं होऊन गेलं असतं बुवा, आपल्याला ते हे करता आलं असतं. ठीक आहे, ठीक आहे, चेक करेल सर मी. ऑर इन्स्टिट्यूट असं जरी केलं असतं तरी कळलं असतं. हा हा हा, पण आपल्याला ऍक्च्युली अपेक्षित होतं की सब्जेक्ट तिथे टाकावा लोकांनी. हा. म्हणजे नुसतं कॉलेजचं ठीक आहे, सॉर्टिंग आपल्याला रिपोर्टिंग साठी कामात येईल, परंतु आपल्याला पुढे जाऊन विषयानुसार किती बुक रिव्ह्यू आले, विषयानुसार पेज पण बनवता येतील या वेबसाईटला, हो हो बरोबर. शॉर्ट कोड वापरून. पुढे जाऊ. प्रदीप सर, हा बोला. विषय आणि कॉलेजचं नाव वेगळी कॅटेगरी करता येणार नाही दोन ठिकाणी? नाही करता येणार, नाही करता येणार, कारण आपल्याला दुसरीकडे डेटा भरायला ऑप्शन नाही, आपण ही रेडीमेड प्लगइन वापरतोय. हो 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 हो. प्लगइन म्हणजे वर्डप्रेस हे मुख्य सॉफ्टवेअर आहे की जे ओपन सोर्स सॉफ्टवेअर आहे, जसं कोआ, डीस्पेस आपल्याला माहिती आहे. असं हे कंटेंट मॅनेजमेंट सॉफ्टवेअर आहे वर्डप्रेस, आणि त्याच्यावरती विशेष फंक्शनॅलिटी साठी, म्हणजे जसं बुक रिव्ह्यू आपण अपलोड करतोय, पुस्तकाचा डेटा अपलोड करतोय, बुक रिव्ह्यू अपलोड करतोय, ही खास सोपं व्हावं म्हणून प्लगइन जे छोटं सॉफ्टवेअर असतं, जे वर्डप्रेसच्या वरती तयार केलेलं असतं, ते वापरून आपण ही वेबसाईट बनवली आहे. हा, त्यामुळे त्यात फार कोडिंग नाही करता येणार आपल्याला. प्रदीप सर, हा बोला. सर मी आता एक बुक अपलोड केली, म्हणजे सबमिट पण झालंय, पण जेव्हा परत डॅशबोर्डला जाते ना तर माझ्या बुकचं इमेज फ्रंट पेज दिसत नाहीये, त्यामुळे मला चेक नाही करता येते. ओके, एक सेकंड, मी एक ट्रिक सांगतो. हा. तुम्ही बुक भरलाय, आता मेटा डेटा भरलाय बरोबर. बरोबर. ओके, आता तो मेटा डेटा बाकी लोक पण ह्या वेबसाईटला सायमल्टेनियसली काम करतायत. आता दत्तात्रय सोनवणे हे बघा, टायटल नाही भरलेलं त्यांनी, तर नो टायटल वर क्लिक केलं तर इथेच टायटल मिसिंग आहे, आणि त्यांनी खाली टायटल टाकलेलं असेल इथे. ओके, नाही टाकलेलं, विदाउट टायटल टाकता त्यांनी पब्लिश केल्यामुळे तिथे ड्राफ्ट येतो तो. नाही तसं नाही आमचं प्रॉब्लेम, आम्ही टायटल टाकलंय. ऐका, आता सोपं सांगतो. ज्यावेळेस तुम्ही RSWP बुक शोकेसला क्लिक करणार ना, तर इथे डेट फिल्टर आहे बघा साईडला, त्यावरती एकदा क्लिक करा, पुन्हा एकदा क्लिक करा, आपोआप सॉर्ट होईल तुमचं. जे लेटेस्ट असतील ते आपोआप वरती येतील. हा, एकदा करून बघा, किंवा इथे सर्च पण करू शकता तुम्ही. ठीक आहे, आम्ही एकदा चेक करतो सर. आणि अजून एक आयडिया सांगतो की तुम्ही भरलेले जेवढे बुक असतील, आता मी एक्झाम्पल देतो. आता गुले सरांच्या अकाउंटला मी लॉग इन आहे बरोबर, इथे भरणाऱ्याचं नाव येत आहे, हे ऑथर म्हणजे भरणाऱ्याचं नाव आहे. आता जर मी इथे प्रवीण घुले नावावरती क्लिक केलं तर या व्यक्तीने जेवढे बुक भरले असतील ना ते सगळे सॉर्ट होऊन येतात. हो, तर ह्या छोट्या छोट्या ट्रिक तुम्हाला काम करायला सुरुवात केली की आपोआप लक्षात येईल. ओके, प्रदीप थँक्यू. सर, हा बोला. प्रदीप सर, मला एक विचारायचं होतं की हे सुरू करताना पहिले कॉलेजने एक लॉग इन बनवायला पाहिजे, बरोबर ना? हो, पण आता तुमचं लॉग इन मिळालंय का तुम्हाला? सर, मी फर्स्ट टाइम ही मीटिंग करते. ऍक्च्युली लायब्ररियननी त्यांचं एक लॉग इन तयार करून मग कॉलेजचे सगळ्यांचे रिव्ह्यू भरणं त्यांच्या लॉग इन मधून असं अपेक्षित आहे का?
हो हो, लायब्ररियनचंच काम आहे मॅडम हे बुक रिव्ह्यू अच्छा, भरणं. म्हणजे हे तुम्ही लायब्ररी समजा तुमच्याकडे 150 बुक रिव्ह्यू आले तर 150च्या 150 नाही टाकले तरी चालतील, पण त्यातले जे उत्कृष्ट 50 असतील ना ते तरी इथे भरणं अपेक्षित आहे. अच्छा, ते बुक इथे अवेलेबल असेल तर ठीक, तर नसेल फक्त तर ते तुम्ही रिव्ह्यू आता टाका. म्हणल्याप्रमाणे हो. ऍड करायचे. जर बुक इथे उपलब्ध असेल तर फक्त बुक रिव्ह्यू टाकायचं आहे. म्हणजे रिव्ह्यू ते अगदी टाकायचे. 2च मिनिटाचं काम आहे बुक रिव्ह्यू हा, टाकणं. नसेल तर ऍड करायचे. नसेल तर डेटा ऍड करायचा बुकचा, आणि अच्छा, विथ इमेज ऍड करायचा. इमेज. आणि हे रिव्ह्यू फॅकल्टी पण देऊ शकतं, ऍज वेल स्टुडंट पण देऊ शकतात. हो, इवन तुमचे बहिस्त वाचक पण देऊ शकता, एक्सटर्नल रीडर्स, अच्छा, नंतर अच्छा. तुमचे फॅकल्टी मेंबर्स, इवन मॅनेजमेंट बोर्ड मेंबर्स. अच्छा, अच्छा. हो पण अकाउंट एकच असेल लायब्ररियनचं, ज्यातनं ते सगळे हो, अपलोड पण रिव्ह्यू जो करतोय त्याचं नाव मात्र तुम्हाला बुक रिव्ह्यू करताना टाकायचं आहे. टाकावं लागेल, हो ऑथरचं. हो. बरोबर. आता तुम्ही जसं प्रवीण सरांचं टाकलं तिथे नाव, नाही, प्रवीण सरांचं सरांचं मी लॉग इन केलंय, कारण आणि माझं सुरेश admin सरांचं code नाव आता टाकलंय. माझ्या ओके. लॉग इनला बऱ्याच गोष्टी दिसतील आणि तुमचं हम्म. कन्फ्युजन होऊ नये म्हणून मी एक बुक रिव्ह्यू कोऑर्डिनेटरच लॉग इन केलेलं आहे. अच्छा, आणि त्यात तुम्ही सुरेश सरांचं रिव्ह्यू टाकलं रिव्ह्यू त्यांच्या टाकला, नावावर. हो बरोबर, अच्छा, त्यांनी असं त्यांनी केलेला करणं रिव्ह्यू अपेक्षित आहे. टाकला. ओके, ओके. चालेल, चालेल सर. रिव्ह्यू ओके, करणाऱ्याचं थँक्यू सर. नाव येणं खूप गरजेचं आहे, कारण जर गरजेचं आहे. रिव्ह्यू करणाऱ्याचं नाव नाही आलं हम्म, आणि हम्म, समजा त्या रिव्ह्यूवर कोणी आक्षेप घेतला, आपल्याला ते काढून टाकायची वेळ आली, हम्म. तर कसं आयडेंटिफाय करणार? किंवा समजा कोणाला त्या व्यक्तीचा रिव्ह्यू खूप आवडला आणि त्यांना वाटलं की याच्याबद्दल यांना चर्चा कॉन्टॅक्ट करा. करावी, संपर्क हा, करावा, हा. तर मग कसं अच्छा. करणार ना? आणि दुसरं म्हणजे आपलं डिस्क्लेमरचं उल्लंघन होईल, कारण आपण काय ओके. म्हणतोय की बुक रिव्ह्यू करणाऱ्याचे विचार काही असू शकतात, आम्ही फक्त प्लॅटफॉर्म उभा केलाय. अच्छा, अच्छा. ओके. बरं. म्हणजे यांनी फॉर्म भरला लायब्ररियन की त्यांना ते लॉग इन आयडी पासवर्ड तुमच्याकडून येऊन जाईल, मग ही प्रोसेस स्टार्ट करता येईल. हो हो, लायब्ररीनेच हे काम करायचंय, कारण ओके. पुस्तकाचा मेटा डेटा आता बघा यांनी, तेच टाकू शकतात. हो म्हणजे त्यांना कळत नाही ना ऑथर कसा लिहायचा, पब्लिशर बरोबर. पेजिनेशन कळत नाही बऱ्याच लोकांना. हम्म. तर आपले लायब्ररी सायन्सचे रूल वापरून व्यवस्थित मेटा डेटा भरावा यात. ओके. आणि आता ही जी प्रोसेस सुरू झाली याच्याबद्दल मग कॉलेजला पण एखादी नोटीस काढावं लागेल. आलेली आहे मॅडम, असं आहे. सगळ्यांना देसले सर सांगतीलच, परंतु सरांनी सगळ्यांना सर्क्युलर पण पाठवलेत, नोटीस पाठवलेली आहे. म्हणजे सर्क्युलर विद्यापीठांनी पण पाठवलेत. हम्म. तुमचं चालेल कुठलं सर. कॉलेज आहे? सर, GH रायसोनी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट, वाघोली, पुणे. ओके, मग एकदा पन मेल चेक करा मॅडम, तुमच्या पन मेल मध्ये आलेलं असेल हे. हॅलो, नमस्कार सर. सर किरण काळे बोलतोय PICT मधून. हो बोला. सर, एक अशी शंका होती की आता रिव्ह्यू आम्ही घेतले, आता त्याचं कथन आम्ही घेतोय, तर ते मुलांनी हँड रायटिंग मध्ये पेजेस मध्ये लिहून दिलेत बऱ्यापैकी, म्हणजे मॅक्झिमम तसेच आलेले आहेत. टायपिंग करून 2-3च आलेत, बाकी सगळे मध्ये आलेत. मग त्याचा आता तुम्ही तर व्हिडिओ किंवा टेक्स्ट असंच त्याच्यात आपल्याला हे करायचं का, इमेज चालेल मग? नाही चालणार, कारण सर्च म्हणजे एकतर जागा खूप जाईल, म्हणजे तुमचं एक जर हँड रिटन बुक रिव्ह्यू अपलोड केलं तर तो 100 बुक रिव्ह्यूची जागा घेईल, इतकं कारण फरक पडेल. काही ठरलं नव्हतं ना की तो हा, आपल्याला आणि दुसरं म्हणजे आपण हा प्लॅटफॉर्मच त्या बेसवर उभा केलेला आहे की टेक्स्च्युअल फॉर्मॅट मध्ये आलं पाहिजे आपल्याला. तिथे सगळं टाईप करून घ्यावं लागेल हो, म्हणे. आणि ते कॉपी पेस्ट इथे करायचं आहे आपल्याला. बरं, कारण सुरुवातीला काय असं. तुम्ही हॅलो सर, बोलू का? थँक्यू. एकच मिनिट. मॅडम हॅलो, सर बोलताय, 1 मिनिट. एक मिनिट ऐकून घ्या. याच्यात काय करा, जे आता तुमचं कॉम्पिटिशन होती खरं बुक रिव्ह्यूची, राईट? हो सर. सगळ्यांना तुम्हाला म्हणजे 1, 2, 3 नंबर काढून मग त्यांना पारितोषिक द्यायचंय असं, बरोबर? आता तुम्ही ते सगळे रिव्ह्यू केले असतील, चेक केले असतील रिव्ह्यूज, रिव्ह्यूवर का त्याच्यातले गेलेले चांगले वाटले असतील तेवढेच तुम्ही बाजूला करा, आणि बरोबर. ते जे चांगले आहेत त्यांना जे रायटिंग मध्ये आहेत ते फक्त त्यांना सांगा की तुम्ही आम्हाला टाईप करून द्या, म्हणजे तुमचे ते पोर्टलवर टाकता येतील, तर ते आनंदाने करून देतील मुलं. हो, नाही काय झालं की NSS कॅम्पला वगैरे गेलेत त्यातली, म्हणजे त्यातले हा.
40% हा रिव्ह्यू कमी असतील तर दुसऱ्या कोणाकडून तरी टाईप करून घ्या, त्याला काही जास्त वेळ लागणार नाही. असं काही एक चांगलं काम होतं 500 म्हटल्यावर वर्ड 700 वर्डचे ते आहेत, तर नाही त्याला काही टिकतो जास्त वेळ लागणार नाही. तर आपल्या आपलं ऍक्च्युली हा हा एक मोठा उद्देश असा आहे याचा, हो की हो बघा तुम्ही इंडिव्हिज्युअली जर तुमचं एक पोर्टल बनवायचा प्रयत्न केला असता बुक रिव्ह्यूचं, तर हो हो तुमचे 10-15 रिव्ह्यूज त्याच्यावर राहिले असते, त्याचा तुम्हाला काहीच फायदा राहिला नसता, ना दुसऱ्याला फायदा राहिला असता. पण आता बरोबर आपण सगळेजण कोलॅबरेटिव्हली करतोय, तर आपलं प्रत्येक बुक रिव्ह्यूची व्हॅल्यू तयार होते हो सर. ठीक आहे सर, कलेक्टिव्हली. म्हणून टायपिंग घेतो आपण पण थोडीशी मेहनत केली तर बरं राहील. नाही टायपिंग करून घेऊन मग आम्हीच अपलोड करतो, कारण बरेचसे स्टुडंट काहींचे एक्झाम होऊन गेलेत, आता फर्स्ट इयरच्या हा काही संपल्यात हरकत नाही सर, थोडा वेळ लागेल, पण चांगलं काम होऊन जाईल. काहीतरी सिस्टम आपण करतो सर. थँक्यू सर. हॅलो सर, मी बोलू का? हा बोला. मीना डोंगरे बोलते. सर मी ना, माझ्याकडे पण असेच आले होते. मी गुगल लेन्स मधून ते कन्वर्ट केले इंग्लिश टायपिंग मध्ये, आणि ते बऱ्यापैकी झाले सर. जिथं चेक करून बघितलं जिथं थोडंफार कमी जास्त होतं तिथं मिस्टेक्स बरोबर केल्या, पण त्यांना कमी वेळ लागतो. गुगल लेन्स मधून टायपिंग म्हणजे तुम्हाला करायची गरज नाही. गुगल लेन्स मधून गेला तर तुम्हाला 5 मिनिटात ते कन्वर्ट होऊन मिळतं. अच्छा. ओके सर, ट्राय करू शकता. थँक्यू सर. ओके. बच्चाव सर. हा सर. सर एक असा आहे, शेख बोलतोय विद्याप्रतिष्ठान बारामती, की आपण जे एक फोटो काढला ना, समजा आपण रायटिंग मध्ये दिले विद्यार्थ्यांनी, आणि आपण जर त्याचा एक फोटो काढला आणि टू मराठी करतो असं केलं, तर त्याच्यामध्ये काय होतं की ते कॉपी पेस्ट करून ते सगळं आपण ते कॉपी करून वर्ड मध्ये घेऊ शकतो, त्यांनी टाइम कमी लागेल. ओके. आता ऍक्च्युली हो शेअर करतो. बऱ्याच ठिकाणी असंच झालंय की हँड रिटन बुक रिव्ह्यू आले, परंतु आम्ही आधीपासूनच या बाबतीत आग्रही राहिलो सगळ्यांना. आता आजच मोजले आम्ही बुक रिव्ह्यू, आमच्याकडे 155 बुक रिव्ह्यू आले 2-3 दिवसात. आणि व्हिडिओ बुक रिव्ह्यू ही आमची आधीपासून बेस्ट प्रॅक्टिस होती. तर 155 बुक रिव्ह्यू जर हाताने टाईप करायची वेळ आली असती किंवा कन्वर्ट करायची वेळ आली असती, तर एवढं काम करणं शक्य नाही. म्हणून जी वर्ड फाईल या वेबसाईटला ठेवली आहे, मी पुन्हा दाखवतो, म्हणजे ज्यांना आता शक्य आहे त्यांनी ते करू शकता. अजूनही इथेच बुक रिव्ह्यू सबमिशन फॉर्मॅट ठेवलाय, त्यावर क्लिक केलं की एक वर्ड फाईल डाउनलोड होईल. त्या वर्ड फाईल मध्ये डेटा भरून घ्यायचा आपल्याला थोडक्यात, आणि ती वर्ड फाईल त्यांना सगळा डेटा व्यवस्थित भरता येईलच असं नाहीये, परंतु या वर्ड फाईल मध्ये तो डेटा भरून घ्या आणि तो राहू द्या. आणि ती वर्ड फाईल आणि पुस्तकाची कव्हर इमेज अशा 2 गोष्टी त्यांच्याकडनं घ्यायच्या आहेत. जर त्यांना कव्हर इमेज चांगली पाठवता नाही आली तर आपण इंटरनेटवरून पण डाउनलोड करून घेऊ शकतो. इथे बुक रिव्ह्यू हॅलो सर. सबमिशन फॉर्मॅट ठेवलेला आहे. हॅलो सर. हा बोला. सर मी पहिल्यांदाच ही मीटिंग अटेंड करतोय, तर माझं काही अकाउंट नाही, तर ते अकाउंट कसं ओपन करावं लागेल? ओके. वेबसाईट कळाली तुम्हाला, br.library.pune.ac.in. ओके. आता जवळजवळ 194 लोकांचे अकाउंट तयार केलेले आहेत आपण, परंतु ज्यांना अजूनही अकाउंट हवेत, ज्या ग्रंथपालांना किंवा ज्या महाविद्यालयांना, त्यांनी इथेच रिक्वेस्ट बुक बीआरसी अकाउंट एक पेज बनवलंय आपण. जीमेलनी साइन इन करून घ्या. हा गुगल फॉर्म आहे, हा गुगल फॉर्म भरून द्या, अगदी 2 मिनिटात भरून होईल फक्त. आणि आम्ही तुम्हाला आज भरला तर ऍटलिस्ट उद्या सकाळपर्यंत आयडी पासवर्ड ईमेल करू शकतो. ओके ओके ओके. अच्छा सर, हा सर. एक चार्ट मध्ये एक प्रश्न आलेला आहे एकाच, ही कार्यशाळा अगोदर घेता आली असती तर चांगले झाले असते, असं एक हे आलेलं आहे. मला एक सांगावंसं वाटतं की आपण हे पोर्टलचं काम मला वाटतं जानेवारी नाही, डिसेंबर मध्ये चालू केलं होतं, 25-26 तारखेला. आणि त्यानंतर अशा मीटिंग आपण कधी 7-8 मीटिंग आतापर्यंत घेतलेल्या आहेत. 9वी मीटिंग आहे सर, 9th हा. तर ह्या सगळ्या मीटिंग्स आपण घेत होतो. बऱ्याच वेळा काय होतं की कम्युनिकेशन तिथपर्यंत पोहोचत नाही, म्हणून काही लोकांना ते कळालं नाही. पण आमच्या बाजूने सगळे प्रयत्न चालू होते. आम्ही सगळ्यांना, मला वाटतं प्रत्येक कॉलेजला सर्क्युलर पाठवलं, परत गुगल फॉर्म तयार केले, परत व्हॉट्सअपचे ग्रुप्स बनवले,
खूप खूप प्रकारे आपण अप्रोच व्हायचा प्रयत्न केला, तरी काही राहून गेलेत. म्हणूनच आपण आज परत मिटिंग लावली ऍक्च्युली. आणि अजून पण कोणाला काही पाहिजे असेल, माहिती पाहिजे असेल, तर जे काही आम्ही आतापर्यंत व्हिडिओज क्रिएट केलेले आहेत ते ऑलरेडी अवेलेबल आहेत. अजून पण आजचा पण व्हिडिओ आपण टाकून देऊ, त्याच्यात बरीच चांगली माहिती दिलेली आहे. माझी सगळ्यांना रिक्वेस्ट अशी आहे की जे लोक राहून गेलेत, ज्यांच्यापर्यंत ती माहिती पोहोचली नाही, तर ती आपण सगळ्यांनी पोहोचवावी. कारण आम्ही जो रोल प्ले करतोय, तुम्ही पण प्ले करू शकता. विद्यापीठ लेवलला हे याचं नावच आपण बुक रिव्ह्यू कोलॅबोरेटिव्ह प्रोजेक्ट नाव दिलंय. कारण आणि हे दिवसेंदिवस हा डेटाबेस वाढणार आहे. फक्त आता प्रश्न राहिला क्वालिटीचा, तर ती आपण आपल्या इन्स्टिट्यूशनल लेवललाच जर मेंटेन केली आणि चांगले चांगले बुक रिव्ह्यू जर यावर टाकायला सुरुवात केली, तर मला वाटतं की एका वर्षात आपण 1 लाखाहून अधिक पुस्तकांचा आकडा पार करू. तर त्याची लास्ट डेट काय आता साधारण एक्सटेंड केली होती आपण 8 दिवस म्हणजे कधी? ऍक्च्युली ह्या 2 गोष्टी आहेत. हे पोर्टल तर कायमस्वरूपी असणार आहे आता, परंतु जे वाचन संकल्प महाराष्ट्राचा जो उपक्रम चालू होता, त्याचं रिपोर्टिंग कालपर्यंतच करायचं होतं तुम्हाला. हॅलो सर. तर आता इव्हन तुमचं सगळे उपक्रम होऊन गेले असतील महाविद्यालयातले, तरी देखील तुम्ही इथे बुक रिव्ह्यू टाकू शकता. हॅलो. हा सर. ओके हा सर. सर. हॅलो सर. नाव सांगा आधी. हॅलो. हिमाकर कोणागुर्ला, श्री छत्रपती शिवाजीराजे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग. बोला सर. हॅलो. सर, जर एखादी पुस्तक जर इंग्लिश मध्ये आपण सर्च केलं ना, तर ते मराठीत असेल तर दिसत नाही हो. ओके, त्यावरती काम करतोय आम्ही. त्याचं सर्च व्यवस्थित करण्याचं काम करतोय. परंतु तरीही तुम्ही वेबसाईटचा हा जो सर्च बॉक्स आहे हा वापरून बघा. नंतर इथे एक बुक नेम नावाचा सर्च बॉक्स आहे, हा देखील वापरून बघा. आणि इथेही सर्च नाही झालं दोन्ही ठिकाणी, तर बुक RSWP बुक शोकेश मधला सर्च बॉक्स आहे, हा पण वापरून बघा. अशा दोन्ही तिन्ही ठिकाणी तुम्ही सर्च करा. कधी कधी पूर्ण टायटल सर्च करणं अवघड होतं, तर 1-2 शब्द टाकून सर्च करून बघा. ओके. ठीक आहे. सध्या डुप्लिकेशन होईल, आपण ते सगळे करेक्शन्स पण करू, पण आपला मोठा डेटाबेस उभा राहतोय की जे एका ग्रंथपालाला हे त्याच्या पूर्ण आयुष्यात शक्य नसतं झालं, हे काम आपण एका वर्षात पूर्ण करू शकतो. म्हणजे इतकं मोठं काम होईल. थँक्यू सर. प्रदीप सर. हा सर. आपण बुक रिव्ह्यू ऍड करताना जे बुक कॅटेगरी आणि ऑथर हे करतो, ऍड करतो नवीन, तिथं प्रिव्हियसली जर भरलेला असेल तर तो सर्च करायला आपल्याला स्क्रोल करावं लागते. आता ठीक आहे 100. तिथे A to Z अरेंजमेंट आहे. पण तिथं सर्च ऑप्शन होणार नाही का, जसं आपण नाही सर्च होणार. करतो? म्हणजे होऊ शकत नाही असं नाही, आपल्याला डेव्हलपर कडनं तसं बनवून घ्यायला लागेल. कारण समजा 1000 ऑथर वगैरे झाले नंतर, तर ते स्क्रोल करत बसणं हे होतं थोडस. तसंच ज्याच्यामध्ये डिलीटचा पण ऑप्शन एक पाहिजे, कारण काही समजा चुकलेले असतील तर ते डिलीट ते मी डिलीट करता. करतो. जे चुकलेले आहेत ना ते डिलीट करतो. ते मला येतील डिलीट करता. ठीक आहे. आणि ड्राफ्ट जो आपला राहिलेला आहे तो पण डिलीट कसा करायचा आहे? एक ड्राफ्ट समजा राहिला, ड्राफ्ट राहिला येतो. ओके, दाखवतो मी. बुक रिव्ह्यूचा की बुकचा? बुक रिव्ह्यू मेटा डाटा भरलेला आहे, तो ड्राफ्ट मध्ये आहे तसं. आता बघा इथे निलेश नागरे सरांनी भरलंय काहीतरी, तर मी चेक करतो काय काय भरलंय त्यांनी. त्यांनी फक्त म्हणजे काहीच भरलं नाही, फक्त सुरुवात केली आणि सोडून दिलं. तर इथेच ट्रॅश नावाचा ऑप्शन येतो. बहुतेक ते काम येत नाही सर. तो पब्लिश केल्यानंतर येतोय. मी बाकीच्या आहे ना बघितलं, पब्लिश केल्यानंतर येतोय तो ड्राफ्ट. त्यांनी भरलाय. मग तुम्ही पुन्हा आता एक्झाम्पल तुमचं सांगा बरं मला. रिंगाण आहे, मराठीवर पुस्तक आहे बघा, रिंगाण नावाचं. रिंगाण. हा.
न च हे दुसरं आहे बाणाचा. हा न बाणाचा. ओके, हा ड्राफ्ट एक आहे. ओके, आलं लक्षात. आता मी जे लॉग इन केलंय ते घुले सरांचं आहे, म्हणजे तुमच्या सारखंच ते बुक रिव्ह्यू कोऑर्डिनेटर आहे. हा परमिशनच अशी दिली आहे की ज्याचं लॉग इन असेल तोच डिलीट करू शकतो. तुम्ही हे रिंगण शोधा ज्याला ड्राफ्ट नाव येत आहे. ओके. आणि इथे एडिट, क्विक एडिट आणि प्रिव्ह्यू आणि एक ट्रॅश नाव येईल इथं क्विक एडिट आणि प्रिव्ह्यूच्या मध्ये. तिथं येत नाही ना सर, ते मी बघितलं, ते पण ट्राय करू. आता तुम्ही दुसऱ्या याला बघा, सेकंड रोला तिथं ट्रॅशचा असा ऑप्शन, दुसरा ऑप्शन आहे तो. एक सेकंड, मी तुमचं लॉग इन करू का? तुम्ही पासवर्ड चेंज करा नंतर. नाही काय हरकत नाही, त्याचं काही नाहीये. तो आपण डॉट जाधव उदय डॉट जाधव. पासवर्ड सांगा. 83 79 80 82 नाही 83 83 79 79 80 80 49 49 28 28. ओके. ॲट बहुतेक मेल युजर आयडी मध्ये @redipmail असं आहे, आपण मेल आयडी ठेवला आपण. नाही मेल आयडी नाही, युजर नेम. 83 मला सर टाकावं लागतंय, बघा टाकून तुम्ही, कारण मी मोबाईल नंबर सांगा तुम्ही. 83 79 79 80 80 49 49 28 28 @. तर माझ्या लॉग इनला मेल आयडी टाकायला लागते. एक मिनिट. सर हा इश्यू सेम मला आला होता, पण मी ईमेल आयडी टाकल्यानंतर ऍक्सेस झालं सर माझं अकाउंट. हो का? नेम पण मी तर अजूनही युजर नेमच ऍक्सेस करतो. ईमेल आयडी टाकल्यानंतर झालं माझं सेम काल इश्यू झाला. ईमेल आयडी बरोबर, ईमेल आयडी टाकायला लागते. ठीक आहे, दोन्ही गोष्टी चालतील. इथं लिहिलेलं आहे युजर नेम और ईमेल ऍड्रेस. ठीक आहे, परंतु तुम्हाला दाखवतो मी. आता रिंगण शोधलं होतं आपण. रिंगण ना. दोन एक प्रश्नांची उत्तरं देतो मी इथं याच्यात आलेल्या हो, ठीक आहे. याच्यात काय आहे, बऱ्याच लोकांची शंका एक तर लॉग इन पासवर्ड विषयी आहे की लॉग इन पासवर्ड आपल्याला कसा मिळेल. तर याच्यासाठी ज्यांनी तो गुगल फॉर्म भरून दिला आहे त्यांनी प्रदीप बच्छाव सरांच्या मोबाईलवर प्रायव्हेटली मेसेज करायचा की मला लॉग इन पासवर्ड पाहिजे असं. मग त्यांना प्रायव्हेटली त्यांच्या व्हॉट्सअपवर तो लॉग इन पासवर्ड दिला जाईल. ईमेल नंबर सांगा सर. बच्चाव सरांचा नंबर सांगा. 96 65 22 99. मी चॅट मध्ये टाकतो. ठीक आहे. 42 चॅट मध्ये टाकतो मी. एक सेकंड. ओके. आणि ज्यांनी गुगल फॉर्म भरून दिलेला नाही त्यांनी तो गुगल फॉर्म आपल्या या पोर्टलवर दिलेला आहे, तो भरायचा. तो भरल्यानंतर तुमचं लॉग इन पासवर्ड क्रिएट होईल. मग नंतर तुम्ही बच्चाव सरांना मेसेज करायचा की मी गुगल फॉर्म भरून दिला आहे, मला लॉग इन पासवर्ड देण्यात यावा. मग ते प्रायव्हेटली तुम्हाला तुमच्या व्हॉट्सअपवर तुमचा लॉग इन पासवर्ड देतील. सर मी आता जेवढे गुगल फॉर्म नंतर आले ना भरून, आपण ज्यावेळेस वेबसाईटला ठेवला हा फॉर्म. सर आज काय झालंय, आजच्या मीटिंगला आहे ना बरेच लोक डायरेक्ट पण आलेले असतील, कारण आपण ते प्राचार्यांना पत्र पाठवलंय ना, ते कदाचित आधी नसतील जॉईन झाले. तर त्यामुळे सगळ्यांना मेल पाठवलेत आता, जेवढे नंतर बनवलेत ना आपण त्या मीटिंग नंतर, प्राचार्यांच्या मीटिंग नंतर. नाही, मग आज आणखी काही 30-35 लोक असे असतील की ज्यांनी गुगल फॉर्म भरलेला नाहीये असं. अच्छा.
मग त्यांना मी रिक्वेस्ट करतो की त्यांनी प्रत्येकाने गुगल फॉर्म, आता हे आपलं मीटिंग संपल्याबरोबर तो पोर्टलवरचा गुगल फॉर्म भरून द्यावा आणि नंतर उद्या वगैरे सकाळी वगैरे प्रदीप सरांना मेसेज करावा. हा गुगल फॉर्म आहे, हार्डली 2 मिनिट लागतील गुगल फॉर्म भरायला. आणि ज्यांचे अकाउंट ऑलरेडी झाले त्यांनी कृपया तो भरू नका, लोक पुन्हा पुन्हा भरतायत. हा, ज्यांना लॉग इन पासवर्ड मिळाला त्यांनी भरायचा नाही, त्यांना ऑलरेडी मिळून गेलाय तर त्यांनी तो भरायचं आणि कारणच नाही. मेल चेक करा, सगळ्यात महत्वाचं. मी मेल पाठवलेत, अकाउंट सगळ्यांचे तयार केलेत आणि त्यांना मेल पण पाठवले. हो, ईमेल गुगल फॉर्मला लिंक वन रिस्पॉन्स करा ना, म्हणजे मग ते पुन्हा पुन्हा भरला जाणार नाही. नाही, मग एका वेळी एकालाच भरता येईल असं ते. हा, बरेच पण मग लोक असे पण आहेत मॅडम की ते अदर दॅन लायब्ररियन लोक आहेत, ते देखील याला अकाउंट करून मागतायत. मग ते त्यांच्या मोबाईल वरून भरू शकतात ना. ठीक आहे, सबमिट टू वन रिस्पॉन्स करतो, चालेल. ओके. हा, जाधव सर, हे बघा इथे ट्रॅश ऑप्शन, तुम्ही लॉग इन करून बघा, ट्रॅश ऑप्शन येईलच त्याला. बरं, ठीक आहे, मी ट्राय केला होता, पण ट्राय केलं. लक्षात घ्या, ह्या वेबसाईटचं आपण परमिशनच अशा दिल्यात की ज्यांनी चूक केली त्यांनीच ती रिपेअर करायची किंवा त्यांनीच ती डिलीट करायची, दुसऱ्याला डिलीट नाही करता येणार. ओके. हा, त्यामुळे मग ते होत नव्हतं. आता हे माझं ऍडमिन अकाउंट असल्यामुळे मला खूप जास्त ऑप्शन्स येत आहेत इथे, म्हणून मी सरांचं लॉग इन केलं होतं. ठीक आहे, अजून काही प्रश्न आहेत? हॅलो सर, इथे टायटलनी सर्च होत नाही हो. हॅलो. बुक रिव्ह्यूज मध्ये गेल्यानंतर आपण ते सर्च बॉक्सला सर्च करतो ना, तर तिथे सर्च. बुक रिव्ह्यूजला? हा, म्हणजे मी तिकडे इकडे कृतार्थचं एक पाहिलं होतं आणि ते परत तिथे टायटल टाकून ते नाव सर्च करते तर होत नाही तिथे. लक्षात घ्या, बुक रिव्ह्यू मध्ये जे टायटल आहे ते पुस्तकाचं टायटल नाहीये. ती जी हेडिंग तुम्ही टाईप करता ना बुक रिव्ह्यू भरताना, समजा आता या छावा कादंबरीचा बुक रिव्ह्यू करताना मी इथे जी हेडिंग टाईप करेल, रिव्ह्यू टायटल, ते तिथे येईल. हे रिव्ह्यू टायटल म्हणजे, आता एक्झाम्पल देतो, एक एक्झाम्पल लक्षात इकडे बघा सगळ्यांनी. बऱ्याच वेळा लोक पुस्तकाचंच टायटल त्यात टाकतायत, पण अपेक्षा काय आहे, समजा आता 5 पॉइंट समवन हे पुस्तक आहे. ओके, अच्छा सर, हा, आपले हे ट्रेनिंग व्हिडिओ जे आहेत ते आपल्याला पोर्टलवर ठेवता येतील का? हो, ठेवता येतील. मग आता आज ते 1-2 लिंक करून ते पोर्टलवर ठेवून देऊया. ठीक आहे, ठीक आहे, कारण चालेल. काही प्रश्न विचारतायत व्हिडिओ कुठे मिळतील बघायला, तर त्यांना हे मीटिंग संपल्यानंतर 1-2 तासाने ते व्हिडिओ आपल्या पोर्टलवर या बघायला. पोर्टललाच लिंक ठेवतो मी. ओके, हे बघा मॅडम, पुस्तकाचं टायटल आहे 5 पॉइंट समवन आणि इट्स अन अमेझिंग बुक टू रीड. म्हणजे एक वाचकाचा जो प्रतिसाद असणार आहे ना, तो तिथे लिहिणं अपेक्षित आहे रिव्ह्यू टायटल मध्ये. गुड बुक वर्थ रीड हे अपेक्षित आहे आपल्याला तिथे. परंतु ठीक आहे, आता ऑथर जे देईल, रिव्ह्यूअर जे देईल ते आपल्याला टाकायचंय आणि त्या टायटलनीच तुम्हाला इथे सर्च करायचंय इथे. आणि ऑलमोस्ट तुम्ही बुक रिव्ह्यू जर भरला तर तो मोस्टली इथे सुरुवातीलाच यायला पाहिजे. आणि तो नाही आला तर इथे सबमिटेड ऑन आहे ना, त्याला 2 वेळा क्लिक करा, तो आपोआप सॉर्ट होऊन येईल. नाही, तो तिथे दिसेल, त्याच्याबद्दल नाही माझं मत आहे. मला असं म्हणायचं, जेव्हा युजर यूज करेल हा पोर्टल त्यावेळेस ते सर्च काय करणार आहे, ते टायटल सर्च करतील ना डायरेक्ट, तर त्यांना ते टायटल म्हणून सर्च व्हायला पाहिजे ना त्यावेळेस. होईल ना सर्च होईलच, कारण इथला सर्च बॉक्स आहे, नंतर इथला सर्च बॉक्स आहे, हा एकदा फंक्शनल झाला की सगळं सर्च होईल. मी आता
तुमच्यावरती इवन हे तुमचं आहे जे ना रिव्ह्यू सर्च टायटल असेल ना, आता एक एक्झाम्पल देतो. एक एक्झाम्पल देतो, आधी बघा. ही वेबसाईट असं पण सर्च करते. आता समजा इकिगाईचा रिव्ह्यू टायटल आहे, इकिगाई दीर्घायुष्य आनंदी जीवनाचे जपानी रहस्य. ओके, हे रिव्ह्यू टायटल आहे. ते जर सर्च केलं ना, तेवढाच रिव्ह्यू ओपन होईल. बघा, झालं का ओपन? ओके. फक्त काही लोकांचं म्हणणं आता हे की हे कोणत्या पुस्तकाचा रिव्ह्यू ते नाही कळत आहे. हो तेच ना मग. हो, परंतु पुस्तकाच्या ज्यावेळेस टायटल पुस्तकावर क्लिक, हे बघा अप्रोच काय होणार आहे, लोक तुमच्या रिव्ह्यूला नाही अप्रोच होणार, आधी पुस्तकाला अप्रोच होतील आणि मग त्या पुस्तकाखाली जे रिव्ह्यू ते वाचतील. ही बेसिक आयडिया आपली. हो, पण मग आपण जर बुक टायटल म्हणून रिव्ह्यू टायटल म्हणून जर तिथे वेगवेगळे टायटल टाकले आणि लोकांनी वेगवेगळे सर्च केले तर ते सगळे एकाच त्याच्या खाली नाही येणार ना. मग आपण जर तिथे फक्त बुकचं टायटल टाकलं तर त्याच्यात अंडर जेवढे रिव्ह्यूज तुम्ही येतील ते सगळे कन्फ्युजन करताय मॅडम. आपलं अपेक्षित काय आहे की अल्केमिस्ट हे पुस्तक आहे, तर याचे जे रिव्ह्यूज आहेत ते शेजारी शेजारी अरेंज व्हावे, जेणेकरून या पुस्तकावर किती लोकांनी रिव्ह्यू केला, काय कोणाचं काय म्हणणं आहे हे अपेक्षित आहे आपल्याला. पण ही वेबसाईट काय सर्च करते, तुमचा रिव्ह्यू पण सर्च करते, पुस्तक पण सर्च करते. आता सध्या पुस्तकाच्या सर्चला थोडा प्रॉब्लेम आहे आपल्या या सर्चला, आणि या सर्च मध्ये फक्त रिव्ह्यू सर्च होतोय आणि व्हिडिओ बुक रिव्ह्यूज आणि पोस्ट सर्च होत आहेत. ह्या सर्च बॉक्स मध्ये पुस्तक सर्च नाही होते सध्या, तर त्याच्यावरती आपण काम करतोय, ते पण सॉल्व्ह करू आपण. लक्षात घ्या, तुमच्या रिव्ह्यू टायटलनी कोणी या पुस्तकाला या वेबसाईटला सर्च नाही करणार आहे, पुस्तकाच्या टायटलनी सर्च केलं जाईल. छावाचा रिव्ह्यू वाचायचा आहे, छावा वाचायची की नाही वाचायची कादंबरी, हे रिव्ह्यू वाचून ठरवण्यात येईल ना. हो हो हो, तेच मला म्हणायचं होतं की जर आपण रिव्ह्यू टायटल जर पुस्तकाचं नावच ठेवलं तर ते बेटर नाही राहणार का? नाही राहणार, कारण तुम्ही मुळात आपण ते ठरवायचंच नाहीये, हे रिव्ह्यूवरनी ठरवायचंय. पण रिव्ह्यूअरला पण त्याबद्दल शंका असतात, म्हणून ते मोस्टली काय करतात, पुस्तकाचंच टायटल रिव्ह्यू मध्ये टाकतात. हो, ठीक आहे. हो चालेल. ओके, थँक्यू. मला वाटतं जे प्रश्न आले होते ना त्याच्यातनं 2-3 गोष्टी आम्ही करतोय आता. पोर्टलवर जो काही व्हिडिओ आहे आतापर्यंत जे ट्रेनिंग सेशन झाले ते व्हिडिओज आम्ही अपलोड करतोय. आणि दुसरं म्हणजे तो गुगल फॉर्म ज्याने भरून दिला नाही त्याने तिथंच आम्ही अपलोड केलेला आहे गुगल फॉर्म, तो त्याने भरून द्यावा. तुमचे काही अजून लायब्ररीयन फ्रेंड्स असतील ज्यांना हे अजून ऍक्टिव्हिटी माहीत नसेल तर त्यांना तुम्ही प्लीज कळवा आणि त्यांना ह्या गुगल फॉर्म विषयी माहिती द्या. गुगल फॉर्म भरून दिला तर त्यांना पण लॉग इन पासवर्ड आपण देऊ शकतो. आता आमचे पण लिमिटेशन आहेत, आम्ही सगळ्यांपर्यंत पोहोचू शकत नाही. आम्ही आमच्या परीने सगळे मार्ग वापरले पोहोचण्याचा, पण जिथपर्यंत पोहोचलो तिथपर्यंतच पोहोचलोय. तरी पण 200-300 लायब्ररीन आतापर्यंत या प्रोग्राम मध्ये सम्मिलित झाले आहेत. तर असं एक्सपेक्टेशन होतं माझं, ऍटलिस्ट 700-800 लायब्ररीन याला याच्यात येतील असं. हॅलो, हा सर. हा, तर तेवढे अजून पण याला कनेक्ट झालेले नाहीत. हळूहळू जसं जशी प्रसिद्धी मिळेल या प्रोग्रामला तसे तसे आणखी लोक आपल्याला येऊन मिळतील. तर तिथं गुगल फॉर्म आम्ही मुद्दाम ठेवलेला आहे, ज्याला कोऑर्डिनेटर बनायचं असेल या बुक रिव्ह्यू साठी तो लगेच फॉर्म भरून येऊ शकतो. तर आता हा सर, एक मिनिट. हा सर, म्हणजे रिव्ह्यू द्यायला आणखी किती दिवस मुदत आहे? सर तुम्ही कधीही भरू शकता आता रिव्ह्यू, तुमच्याकडे ऑलरेडी रिव्ह्यू आहेत, फक्त त्या फॉर्मॅट मध्ये घ्या, वर्ड फाईल मध्ये, आणि तुम्ही काम सुरू करून टाका. आणि ज्या विद्यार्थ्यांनी दिलं त्याचं नाव टाकायचं ना? हो, नाव टाकायचं आणि ईमेल आयडी टाकायचं, बस. ओके ओके, धन्यवाद सर. आणि हे संपल्यानंतर पण तुम्ही आता जे लोक लिहायला लागले त्यांना सांगा तुम्ही लिहित राहा, तुमचे बुक रिव्ह्यू आम्ही अपलोड करू. चांगले बुक रिव्ह्यू झाले, टीचर्स करून येऊ द्या, स्टुडंट करून येऊ द्या, ते आपण याच्यावर अपलोड करत राहू. दिवसाला एक आला आपल्याला अपलोड करायला 5 मिनिटं लागतील, तो तिथं पोहोचून जाईल. ओके ओके, धन्यवाद. ओके.
तरी पण सांगतो मी की मागच्या 7 दिवसाचेच हायलाइट आहे बघा. 20,000पेक्षा जास्त लोकांनी या पोर्टलला व्हिजिट केली आणि युनिक व्हिजिटर आहेत 6,200. म्हणजे हे ऍक्च्युली आपल्याला वाटतं की आपण खूप कमी लोक काम करतोय, परंतु बघा फक्त आताशी 300चा आकडा जवळपास गाठलाय आपण. तरी पण एवढे चांगले रिव्ह्यूज एवढे चांगले व्हिजिट्स आहेत या वेबसाईटला. आणि हे लवकरच खूप मोठं रूप धारण करेल हे पोर्टल. सर अजून एक प्रॉब्लेम काय माहितीये का, बऱ्याच जणांना असं विचारतात की कंपल्सरी आहे का हे. कंपल्सरी नाही म्हटलं की मग ते सिरियसली घेत नाहीत. नाही, तसे आपल्याला कंपल्सरी वाले नकोच आहेत. हा मग तेच ना, त्यांना सांगतो आपण स्पष्टपणे कंपल्सरी नाहीये, ते पण आपल्यासाठी चांगलं स्वतःहून आहे ज्यांना हे. वाटतं की आपल्या प्रोफेशन साठी काहीतरी करावं, बरोबर. त्यांनी द्यावं असंच आपला व्ह्यू होता आधीपासून. आणि खूप लोक करेक्ट. करतायत, म्हणजे 300 वगैरे लायब्ररीन आले, ज्यांना ज्यांना कळालं ते स्वतःहून आले, स्वतःहून त्यांचं काम करतायत. आणि आपण त्याला प्राऊड फील करायला पाहिजे की 1-2-4 लोक असतील त्यांना नाही करायचं, नको करू द्या. हो तेच त्यांना सांगितलंय कंपल्सरी नाही, पण लायब्ररीसाठी चांगलं आहे, आपल्यासाठी चांगलं आहे, त्यामुळे करा. पण ते ठीक आहे, ज्याच्या त्याचा प्रश्न आहे तो. तर तर आपण ते कंपल्सरी पण करता आलं असतं, पण आम्ही मुद्दाम केलं नाही कंपल्सरी. कारण कंपल्सरी केलं का क्वालिटी चालली जाईल आणि आपल्याला क्वालिटी पाहिजे. हा तर मी एक रिक्वेस्ट करतो तुम्हाला आता. देसले सर, हा बोला सर. आता आपण काय करू, जे बुक रिव्ह्यू नव्याने रेकॉर्डिंग नव्याने झालेत आणि जे जुने आहेत, जे काम करत आहेत, त्यांचंच पेज इथे ठेवू आपण आता. हो, ज्यांचे अपलोड होतील तेवढेच ठेवायचे, जे अपलोड करत. हो, त्यांचं नाव, त्यांचं ईमेल आयडी आणि त्यांच्या महाविद्यालयाचं नाव. हॅलो हॅलो. हा मॅडम. हा, मी रुपाली कर्डक बोलते सर. गुगल फॉर्म भरायचा कालावधी साधारण किती तारखेपर्यंत आहे? नाही, तुम्ही कधीही भरू शकता मॅडम, 2 मिनिट लागतील, तुम्ही आताही भरला तरी चालेल. ओके ओके, ठीक आहे, चालेल. ठीक आहे. ओके सर नमस्कार. नमस्कार. मी गंगा रेशमी बोलतेय की DS नवलमल फिरोदिया लॉ कॉलेज मधून. हा हा. ते तुम्ही जे बुक रिव्ह्यूचं हे पोर्टल दिलंय ना, ते आपण आपल्या वेबसाईटला लिंक करू शकतो का, म्हणजे की तिथे टाकू शकतो का, म्हणजे की आपल्या कॉलेजच्या जेवढे. मॅडम, एक आता सध्या डिमांड आली होती की सोशल मीडिया आयकॉनला शेअर करता आलं पाहिजे. तर तुम्ही इथनं कॉपी लिंक करून तुम्ही फेसबुकला शेअर करू शकता, इंस्टाग्रामला शेअर करू शकता, ब्लॉगरला शेअर करू शकता, किंवा वेबसाईटला व्हॉट्सअपला, नाही, ट्विटरला. आपल्या लायब्ररीचं जे पेज असतो ना तिथे. हो, तुम्ही करा ना, इथली लिंक तयार करा आणि तिथे शेअर कॉपी पेस्ट करा. ओके ओके सर. ठीक आहे, म्हणजे आपोआप तुमचं सॉर्ट होऊन जाईल सगळं. येस सर, येस. हो थँक्यू हो, सर. म्हणजे रिपिटेशन करण्याची आवश्यकताच नाही आपल्याला. आणखी एक That's गोष्ट true. सांगतो मॅडम, आणखी एक सगळ्यांना सांगतो, ही हा. आपली एक बेस्ट प्रॅक्टिस होईल. म्हणजे ओव्हर द इयर्स तुम्हाला हे कळेल की 2-3 महिन्यानंतर तुमचे पण बऱ्यापैकी रिव्ह्यूज तिथं असतील, तुमचं सेपरेट येस तुम्हाला सर, दाखवता येईल तो पार्ट. येस सर, दॅट्स ॲज अ वाय आय गुड वॉन्टेड टू नो. प्रॅक्टिस. हा, गुड प्रॅक्टिस म्हणून तुम्ही दाखवू शकतात नॅकला की येस आम्ही सर. ही बेस्ट प्रॅक्टिस आमची आहे असं. आणि हेच मी आता सरांना जे रिक्वेस्ट केलं ना, आपण या वेबसाईटलाच ठेवणार आहोत की या दिस इज द कोलॅबोरेटिव्ह प्रोजेक्ट, राईट? दॅट्स ट्रू. हा, आणि मग पार्टिसिपेटिंग इन्स्टिट्यूशन्स कोण आहेत आणि कोण मेंबर पार्टिसिपेट करतायत त्यांचे आपण एक पेज बनवू ना इथे. येस. हो, आता आपण काय केलं होतं, इथे लिस्ट ऑफ बुक रिव्ह्यू कोऑर्डिनेटर ठेवलं होतं, परंतु सगळे लोक नाही काम करत आहेत त्यात. तर आपण जे पार्टिसिपंट आहेत, खरंच ज्यांनी इथे कंट्रीब्युशन केलं ना, त्यांची नावं ठेवू आपण इथे. येस सर. हो हो. थँक्यू आणि सर. बऱ्याच लोकांची हीच बेसिक रिक्वेस्ट होती की सर माझं नाव नाही येतात, तेवढं टाका. हो, तर ते आपण लवकरच काम सुरू करू. ओके सर, थँक्यू. ठीक आहे, ठीक आहे. इव्हन हे नॅकला पण कामात येणार आहे. आणि लक्षात घ्या, इंडिव्हिज्युअल कॉलेजला जर असं काही सर्व्हिस सुरू करायची असेल इंडिव्हिज्युअल लायब्ररीला, तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांच्या टेक्निकली आणि इकॉनॉमिकली दोन्ही गोष्टी त्यांना चॅलेंज होतील त्या. आणि दुसरं म्हणजे एवढे बुक रिव्ह्यू येणार नाही ना एका कॉलेजकडनं. इथे यू आर अ पार्ट ऑफ, युअर इन्स्टिट्यूशन इज अ पार्ट ऑफ दिस प्रोजेक्ट. आणि खूप मोठा डेटा तयार होईल. हॅलो. म्हणून कोलॅबोरेटिव्ह प्रोजेक्ट.
लायब्ररियन्सनी आता इथून पुढे असे कोलॅबोरेटिव्ह प्रोजेक्टच करणं अपेक्षित आहे. इंडिव्हिज्युअल लायब्ररियन फार काही मोठं काम नाही करू शकत. आपण एकत्र आलो तरच खूप मोठ्या मोठ्या गोष्टी करू शकतो. हॅलो, आवाज येतो? हो. हा बोला. हा, मी अमोल मराठे बोलतोय, MS सिनियर कॉलेज मधून. येस सर. हा, तर महत्वाचं आता ज्या मॅडम बोलल्या त्याप्रमाणे जी आपली वेबसाईट आहे आणि जे आपण लायब्ररीच्या पेजवरती जर आपण बुक रिव्ह्यू पोर्टलची लिंक ठेवली तर जास्तीत जास्त प्रत्येक कॉलेजने जर तसं शेअर केली तर जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत आपला जो प्रोजेक्ट आहे, जो बुक रिव्ह्यू आहे तो पोहोचू शकेल आणि आपल्याकडे जे अवेलेबल आहेत आणि जे आपल्या वाचन पोर्टलवरती जेवढे बुक रिव्ह्यू दिले ते विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्याचा सगळ्यात कमी वेळेमध्ये सोर्स अवेलेबल होईल. एक्झॅक्टली सर. आपण कोलॅबरेशन मध्ये काम केलं तर जास्त चांगलं मोठी सर्व्हिस तयार करू शकतो. हो ना, हो. आणि कारण काय होतंय, आपण जे ओपन ऍक्सेस जे रिसोर्सेस आपण वेबसाईट वरती दाखवतो त्याचप्रमाणे आपण आपल्या म्हणजे विद्यापीठाचा जो प्रोजेक्ट आहे आपलाच आहे संपूर्ण ग्रंथपालांचा, तो आपण आपल्या वेबसाईट वरती देण्याचा अप्रोच केला तर ते खूप मोठं काम होईल आणि जे युजर आहेत ते पण जास्तीत जास्त वाढतील आणि त्यांना एकाच ठिकाणी बरेच बुक्सचे रिव्ह्यू मिळतील. त्यामुळं अजून जास्तीत जास्त विद्यार्थी ग्रंथालयाकडे वळतील. बरोबर. ओके, थँक्यू. ठीक आहे, धन्यवाद सर. अजून काही प्रश्न आहे कोणाला? अजून कोणाला काही प्रश्न आहेत का? नाही सर. ओके, थांबूया. मला वाटतं 1.5 तास झाला. मला वाटतं आपण थांबूयात. 1.5 तास झालाय. सर्वांना धन्यवाद या उपक्रमासाठी. अतिशय सोप्या शब्दामध्ये प्राध्यापक बच्छाव सरांनी आपल्याला संपूर्ण ट्रेनिंग दिलेलं आहे. बरेचशा क्वेरीज जे आहेत, प्रश्न आहेत ते आपल्याला सोडवण्यासाठी मदत केली आहे. यानंतरही आपल्याला बरेच प्रश्न असतील. आता चॅट बॉक्समध्ये आम्ही बघत आहोत की बऱ्याच लोकांचे प्रश्न आहेत, हे कसं करायचं, कुठे. तर आम्ही हा जो व्हिडिओ आहे हा बच्छाव सर आपले या पोर्टलवरती अपलोड करतीलच, परंतु वर्डप्रेसमध्ये कसं उत्तम काम होऊ शकतं हे लायब्ररीयन लोकांसाठी अतिशय आदर्श असं काम आहे. आणि आपल्याला शिकायलाही मिळेल की फॉर एक्झाम्पल डिजिटल लायब्ररी कसं वर्क करतं, एखादं वर्डप्रेसवर एखादं प्लगइन कसं काम करतं. तर हे ट्रेनिंग जे आहे हे आपल्या उपयोगाचं तर आहेच आहे, आपण शिकतो तर आहोतच, यातून मोठंही काम उभं राहतंय. या उपक्रमासाठी सर्व प्राचार्यांचे मी आभार मानतो ज्यांनी काही प्राध्यापकांनाही या उपक्रमासाठी हजर राहण्याची परवानगी दिली. सर्व ग्रंथपाल जे उपस्थित आहेत आणि सर्व आमचे मित्र सहकारी ग्रंथपाल यांचे आभार मानतो. विशेषतः आभार मानतो जयकर लायब्ररी, डॉक्टर देसले सर, डिरेक्टर KRC आणि प्राध्यापक बच्छाव सरांचं, डॉक्टर लोंढे सरांचं की अतिशय कळकळीनं हा उपक्रम आपण पुढे नेत आहोत. सर्वांचे धन्यवाद आणि आभार. तुम्हाला हा व्हिडिओ लवकरात लवकर ग्रुपवर मिळेल किंवा या पोर्टलवरच प्रदीप सर त्याची लिंक पाठवतील. धन्यवाद. थँक्यू. थँक्यू. थँक्यू सर.